previous lectures, we have seen this slide in which we discussed the basics related to fuel system in CI engine, and then here we discussed about the different requirements. Let us revise the requirements. Requirements म्हणजे काय? Requirements म्हणजे ज्या गोष्टींची पूर्तता होणं अपेक्षित आहे त्याला requirements असं म्हणतात. So these are the requirements. First, to meet the change in demand and of speed and load. म्हणजे जसं जसं स्पीड आणि लोड चेंज होईल तसं डिमांड चेंज होईल इंजिनची, आणि त्या हिशोबानं तुमचे मीटरिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला जेवढं फ्युएल पाहिजे तेवढं देता आलं पाहिजे अशी सिस्टम पाहिजे आपल्याकडे. प्रिसाइज टायमिंग, योग्य वेळेला. सो द टायमिंग at which the injection has to happen. ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला इंजेक्शन झालं पाहिजे, ना अगोदर झालं पाहिजे ना उशिरा झालं पाहिजे, कारण हे परफॉर्मन्स वरती, पॉवर वरती, फ्युएल इकॉनॉमी वरती आणि एमिशन्स वरती परिणाम करणार आहे. प्रॉपर कंट्रोल ऑफ रेट ऑफ इंजेक्शन. रेट ऑफ इंजेक्शन वरती आपला कंट्रोल पाहिजे. म्हणजे कोणत्या वेळेला किती फ्युएल इंजेक्ट करायचं ह्याचा एक डिझाईन असतं की सुरुवातीला किती पाहिजे, त्याच्यानंतर एवढ्या वेळ झाल्यानंतर किती पाहिजे. म्हणजे आपण मिली सेकंड्स मध्ये बोलतो, तर त्याचा एक ग्राफ असतो. तर त्याला आणि विथ रिस्पेक्ट टू क्वांटिटी, सो क्वांटिटी वर्सेस टाइम असा एक ग्राफ येतो, आणि त्या हिशोबानं तुम्हाला ते इंजेक्शन कंट्रोल करावं लागतं. का? आपल्याला एक ठराविक हीट रिलीज पॅटर्न अटेंड करायचं आहे, जेणेकरून आपलं कंबशन आहे ती नॉर्मल होईल, नॉकिंग होणार नाही. प्रॉपर ॲटोमायझेशन, ड्रॉपलेट साईज, आतमध्ये जाणाऱ्या फ्युएलची साईज, ड्रॉपलेट साईज ही योग्य असायला पाहिजे. ना छोटी असायला पाहिजे ना मोठी असायला पाहिजे. छोटे असेल तर काय प्रॉब्लेम्स आहेत, मोठे असेल तर काय प्रॉब्लेम्स आहेत. देन प्रॉपर स्प्रे पॅटर्न. स्प्रे पॅटर्न व्यवस्थित पाहिजे. स्प्रे पॅटर्न म्हणजे जे फवारा येतो, जे फ्युएलचा फवारा येतो त्याचं जी स्प्रे पॅटर्न आहे, त्याची जे शेप आहे त्या स्प्रेची ती कशी असेल, त्यात कोर कुठं असेल, त्याचा बाउंड्री कुठं असेल वगैरे सगळ्या डिटेल्स त्याला स्प्रे पॅटर्न म्हणतात. ते योग्य प्रकारे असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला रॅपिड मिक्सिंग ऑफ फ्युएल अँड एअर झालं पाहिजे. मिक्सिंग व्यवस्थित व्हायचं असेल तर स्प्रे पॅटर्न व्यवस्थित पाहिजे. आता आपल्याला माहितीये, आपण पाणी जसं बागेत पाणी मारतो तसं जर आपण जर पाणी ग्रीन हाऊस मध्ये मारलं तर ग्रीन हाऊस थंड होईल का? नाही. ग्रीन हाऊस मधला जे स्प्रे पॅटर्न आहे तो वेगळा आहे, बरोबर आहे. तिथं ॲटोमायझेशन खूप जास्त लागतं, जेणेकरून ग्रीन हाऊस मध्ये गारवा निर्माण होईल. परंतु आपल्याला बागेमध्ये पण आपण स्प्रे देतो, तिथं आपण तसं करेल का? आपल्याला तिथं गारवा अपेक्षित आहे का? नाही. तिथं पाणी योग्य ठिकाणी जाणं अपेक्षित आहे, तर त्या हिशोबाने स्प्रे पॅटर्न पाहिजे. तसं इथं आपल्याला जी काही आपला एम आहे, प्रॉपर मिक्सिंग ऑफ एअर अँड फ्युएल, तर त्या एमच्या हिशोबाने जे काही स्प्रे पॅटर्न पाहिजे तो आपल्याला देता आला पाहिजे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, सगळीकडे व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. सिलेंडर मध्ये सगळीकडे फ्युएल पोहोचलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कॉर्नरचे म्हणजे प्रत्येक रिजनचे, सिलेंडर मधल्या प्रत्येक भागातली एअर जी आहे ती कन्झ्युम झाली पाहिजे. कारण त्या एअर वरती आपण काहीतरी वर्क केलेलं आहे, आपण त्याला कॉम्प्रेस केलेलं आहे, आणि ते म्हणजे थोडी एनर्जी एक्सपेंड केलेली आहे. मग त्याच्यावर जर आपण एनर्जी एक्सपेंड केलेली असेल तर ती एअर पण युटिलाइज झाली पाहिजे. की असं नाही की ती आतमध्ये गेली आणि परत अनयुटिलाइज राहता तशीच बाहेर निघून जाईल. नो, इट हॅज टू बी युटिलाइज्ड. मग ते करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक कॉर्नर पर्यंत फ्युएल पोहोचवता आलं पाहिजे आणि योग्य प्रमाणात पोहोचवता आलं पाहिजे. सो दॅट इज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. टू सप्लाय इक्वल क्वांटिटी ऑफ मीटर्ड फ्युएल टू ऑल सिलेंडर्स. म्हणजे प्रत्येक सिलेंडरला एक सम प्रमाणात इक्वल क्वांटिटी फ्युएल आपल्याला देता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचं फायरिंग आहे ती स्मूथ होईल. नाहीतर फायरिंग काय होईल, हार्ड होईल. म्हणजेच तुमचं जे इंजिनचं रनिंग आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स येतील. जर समजा एक सिलेंडर वेगळ्या प्रमाणात पॉवर तयार करतोय, दुसरा सिलेंडर वेगळ्या प्रमाणात पॉवर तयार करतोय, म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये पॉवर जास्त होते त्यावेळेला क्रँकशाफ्टला येणारी एनर्जी जास्त असेल, म्हणजे शॉक जास्त असेल, आणि नंतर शॉक कमी होईल म्हणजे एनर्जी कमी होईल. म्हणजे दोन्ही येणाऱ्या एनर्जी मध्ये इनबॅलन्स तयार झाल्यामुळं जी फोर्स अनालिसिस असतो तिथलं ती चुकलं जात आहे, आणि त्याच्यामुळे व्हायब्रेशन तयार होतो. तर आपल्याला प्रत्येक सिलेंडर मध्ये इक्वल क्वांटिटी ऑफ फ्युएल आपल्याला देता आलं पाहिजे. नो लॅग, म्हणजे इंजेक्शन स्टार्टिंग आणि एंडिंग हे कसं झालं पाहिजे,
शार्प झालं पाहिजे, त्याला ड्रिबलिंग होता कामा नये, म्हणजे थेंब थेंब पडता कामा नये. फ्युअल इंजेक्टर मधून बाहेर पडताना सिलेंडर मध्ये येताना ते थेंबाच्या स्वरूपात, म्हणजे खाली पडणाऱ्या थेंब ड्रॉपलेट साईज असं ड्रॉपलेट असं खाली येता कामा नये. रॅदर इट शुड कम इन द फॉर्म ऑफ ए स्प्रेच्या स्वरूपात आलं पाहिजे, ड्रॉपलेटच्या स्वरूपात नाही आलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला आपण नळ चालू करतो त्यावेळेला सुरुवातीला जसं थेंब थेंब पाणी येतं आणि नंतर मोठं होत जातं, पाण्याचं प्रमाण जास्त होत जातं, तर तसं होता कामा नये. अचानक स्प्रे आला पाहिजे, अचानक स्प्रे थांबला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. तर दिस वॉज द रिक्वायरमेंट्स ऑफ ए फ्युएल इंजेक्शन सिस्टम. नाव लेट अस मूव्ह ऑन टू क्लासिफिकेशन. तर हे आपण रिक्वायरमेंट्स बघितल्यानंतर म्हणजे या सगळ्या गोष्टींची पूर्तता एका फ्युएल इंजेक्शन सिस्टमला करता आली पाहिजे, तरच दॅट इज गोइंग टू मीट आवर रिक्वायरमेंट. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने जर त्यांना काम करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्तता केली तरच ते होऊ शकतं, अन्यथा होऊ शकतं. मग आपल्याला आपली जी डिझाईन आहे, म्हणजे हे तर तुमचं ऍज अ डिझायनर मेकॅनिकल इंजिनियरचं काम चालू होतं. काय काम चालू होते की आता पहिल्यांदा कुठलीही सिस्टम डिझाईन करताना पहिल्यांदा रिक्वायरमेंट्स बघायचे असतात. तर ही जी झाली तुमची रिक्वायरमेंट्स. मग आता ह्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्हाला तुमची सिस्टम डिझाईन करायला पाहिजे, बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्या रिक्वायरमेंट्स पहिल्यांदा स्टडी करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर ऍक्युरेट मीटरिंग पाहिजे, म्हणजे मीटरिंग व्यवस्था द्यायला पाहिजे. कंट्रोल रेट ऑफ इंजेक्शन, मग रेट ऑफ इंजेक्शन कंट्रोल करायची व्यवस्था करायला पाहिजे. ॲटोमायझेशन प्रॉपर झालं पाहिजे, तर त्याची व्यवस्था करायला पाहिजे. स्प्रे पॅटर्न आलं पाहिजे, तर स्प्रे पॅटर्न योग्य येते की नाही हे तुम्हाला एन्श्योर करता आलं पाहिजे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन एन्श्योर करायची व्यवस्था तुम्हाला करायला पाहिजे. इक्वल क्वांटिटी ऑफ मिक्सर सप्लाय होते की नाही त्याची व्यवस्था करता आली पाहिजे. आणि ड्रिबलिंग होता कामा नये ह्याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तर ही जी रिक्वायरमेंट्स आहेत हे कोणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, तर डिझायनरच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कारण डिझायनरला ह्या सगळ्या गोष्टी माहित असेल तर डिझायनर त्या पद्धतीनं ते डिझाईन करणार, सिस्टम डिझाईन करणार. तर सिस्टम डिझाईन करायच्या अगोदर कुठलीही सिस्टम असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रॉनिक असो, कुठलीही सिस्टम डिझाईन करायचं असेल तर तो जो कुठला डिझायनर असेल त्या डिझायनरला काय पहिल्यांदा बघायला लागतं, तर रिक्वायरमेंट्स बघायला लागतात. मग रिक्वायरमेंट्स वरून त्याला अंदाजे त्याला समजतं की मला या गोष्टी करणं अपेक्षित आहे. आणि एकदा का त्याला त्या गोष्टी समजल्या की काय करायचं समजलं की तो योग्य प्रकारे करू शकतो. सो एक फ्युएल इंजेक्शन सिस्टम डिझाईन करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, रिक्वायरमेंट समजल्या पाहिजेत, आणि मग त्या हिशोबाने तुम्ही पुढच्या डिझाईन स्टेज मध्ये तुम्ही प्रोसीड करू शकता. नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन ऑफ इंजेक्शन सिस्टम. एअर इंजेक्शन सिस्टम अँड सॉलिड इंजेक्शन सिस्टम. सो दिस इज अ बेसिक क्लासिफिकेशन. एक जनरली दोन प्रकारचे इंजेक्शन सिस्टम आपण जनरली टाइप्स आहेत, म्हणजे क्लासिफिकेशन आहे, आणि त्यात आहे एअर आणि सॉलिड इंजेक्शन सिस्टम. आता एअर इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय, फ्युएल इज फोर्स्ड बाय मीन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. फ्युएल इज फोर्स्ड बाय मीन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअर वापरून आपण फ्युएलला काय करणार आहे, फोर्स करणार आहे. कशासाठी फोर्स करणार आहे, सिलेंडरच्या आतमध्ये जाण्यासाठी. म्हणजे सिलेंडरच्या आतमध्ये आपल्याला फ्युएल ढकलण्यासाठी किंवा त्याचं योग्य प्रमाणात डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी आपल्याला आपण काय करणार आहे, तर कॉम्प्रेस्ड एअर वापरणार आहे. आणि या सिस्टम मध्ये गुड मिक्सिंग विथ हाय मीन इफेक्टिव्ह प्रेशर. आपल्याला मिक्सिंग चांगलं मिळतं आणि मीन इफेक्टिव्ह प्रेशर. आता मीन इफेक्टिव्ह प्रेशर तुम्हाला काय आहे डिटेल मध्ये 6व्या चॅप्टर मध्ये स्टडी करताना तुम्हाला समजेल. सो इट इज रिलेटेड टू प्रेशर इनसाइड द सिस्टम. तर हाय मीन इफेक्टिव्ह प्रेशर मिळतो. इट रिक्वायर्स कॉम्प्रेसर, परंतु आपल्याला एक प्रॉब्लेम आहे की कॉम्प्रेसर पण पाहिजे, आणि एबिलिटी टू यूज हाय विस्कोसिटी फ्युएल. हाय विस्कोसिटी म्हणजे थिकनेस जास्त असलेले फ्युएल्स असतील तरी सुद्धा ते आपण वापरू शकतो या सिस्टम. बट नॉट मच यूज, परंतु आजकाल ही सिस्टम वापरलं जातं. तर ही कुठली सिस्टम होती, एअर इंजेक्शन सिस्टम पूर्वी वापरत होती. तर आपण बघूया, लेटर बघूया आपण काय एअर इंजेक्शन सिस्टम आहे. आणि सेकंड आहे ते सॉलिड इंजेक्शन सिस्टम. सॉलिड इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय आहे की लिक्विड फ्युएल इज इंजेक्टेड डायरेक्टली इनटू द कंबशन चेंबर. आपण एक सिस्टम अशी डेव्हलप करणार आहे की लिक्विड फ्युएल इज गोइंग टू बी डायरेक्टली इंजेक्टेड इनटू द कंबशन चेंबर. कंबशन चेंबर मध्ये फ्युएल इज गोइंग टू बी डायरेक्टली इंजेक्टेड. त्याला आपण लिक्विड सॉलिड इंजेक्शन सिस्टम म्हणतो. तर एअर इंजेक्शन सिस्टम आणि सॉलिड इंजेक्शन सिस्टम ही दोन सिस्टम्स आहेत. आणि सॉलिड इंजेक्शनच्या टाइप्स आहेत, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, युनिट इंजेक्टर सिस्टम, कॉमन रेल सिस्टम, डिस्ट्रीब्युटर सिस्टम. तर ही जी आहे ती ही थोडंसं अजून अशा प्रकारे इथं दाखवलंय. फ्युएल इंजेक्शन सिस्टम
fuel injection system is classified into air injection system and solid injection system or airless injection system. तर इथं आपण एअर इंजेक्शन सिस्टम असं म्हणालो, म्हणजे एअर वापरली म्हणून एअर इंजेक्शन सिस्टम म्हणालो, आणि सॉलिडला एअरलेस इंजेक्शन सिस्टम असं पण म्हणतो, कारण तिथं आपण एअर वापरत नाही. एअर वापरायच्या ऐवजी आपण वेगळे मेकॅनिझम आणि वेगळं वर्किंग प्रिन्सिपल वापरून आपण फ्युएल इंजेक्ट करतोय. म्हणजे फ्युएल इंजेक्शन करण्यासाठी जर आपण एअर वापरत असू तर ती एअर इंजेक्शन सिस्टम, आणि एअरच्या ऐवजी दुसरे कुठेतरी सिस्टम वापरत असू तर त्याला आपण एअरलेस किंवा सॉलिड इंजेक्शन सिस्टम असं नाव. सो बेसिकली ऑन द बेसिस ऑफ the principle of working, we have air injection system and solid injection system or airless injection system. आणि solid injection system चे दोन प्रकार आहेत. There are two types. One is mechanical and one is electronic. तर electronic, nowadays we are having electronics in every field, so we do have a electronics injection system also, and general one is the mechanical, which is the conventional. म्हणजे conventionally आपण mechanical injection system वापरतो. तर मेकॅनिकल मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉनिक मध्ये काय आहे, आपण ह्या पुढच्या गोष्टी पुढे बघणार आहोत. सो मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टम, वी हॅव 3 टाइप्स अगेन सब क्लासिफाय, दॅट इज कॉमन रेल इंजेक्शन सिस्टम, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम. हे एक जनरल क्लासिफिकेशन आहे फ्युएल इंजेक्शन सिस्टमचं. तर क्लासिफाय द फ्युएल इंजेक्शन सिस्टम म्हणलं तर तुम्हाला हे चार्ट काढून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की बेसिकली 2 टाइप आहेत, एक एअर इंजेक्शन सिस्टम आणि दुसरी एअरलेस इंजेक्शन सिस्टम. एअरलेस इंजेक्शन सिस्टमला दुसरं नाव आहे सॉलिड इंजेक्शन सिस्टम. सॉलिड मध्ये तुमचं जनरली मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी वापरून आपण जर मेकॅनिकल प्रिन्सिपल वापरून किंवा मेकॅनिकल कॉम्पोनंट्स वापरून आपण जर इंजेक्शन करू तर त्याला आपण मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टम म्हणतो, आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरून आपण जर इलेक्ट्रॉनिक सिस्टम वापरून जर आपण इंजेक्शन करू तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टम म्हणतो. तर मेकॅनिकल इंजेक्शन ही जर जनरली वापरातलं आहे, कन्व्हेन्शनल आहे. कन्व्हेन्शनल मध्ये जे जनरली वापरतो त्याला आपण कन्व्हेन्शनल असं म्हणतो. तर ही कन्व्हेन्शनल सिस्टम आहे. या कन्व्हेन्शनल मध्ये जनरली 3 टाइप्स येतात. वन इज अ कॉमन रेल इंजेक्शन सिस्टम, वन इज अ इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम आणि वन इज अ डिस्ट्रीब्युटर सिस्टम. हे 3 महत्वाचे आहेत आपल्या दृष्टीने, हे 3 महत्वाचे आहेत. तर हे काय काय आहेत आपण हे बघणार आहोत. एअर इंजेक्शन सिस्टम आपण आता डिस्कस केलं की एअर इंजेक्शन सिस्टम म्हणजे काय. Here the fuel is injected by means of a high pressure air about 70 bar into the combustion chamber. आपण काय करतोय, 70 बार प्रेशरची एअर घेतोय. तुम्ही स्प्रे पेंटिंग बघितलं असेल. स्प्रे पेंटिंग एक स्प्रे गन असते, त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रेस्ड एअर देतो, बरोबर. आणि कॉम्प्रेस्ड एअर काय घेऊन काय करतो की जी येणारा पेंटचा ड्रॉपलेट आहे त्याच्यावरती त्या कॉम्प्रेस्ड एअर आपण बंबार्ड करून त्या ड्रॉपलेट ऑफ पेंट आहे त्याला आपण डिस्पर्स करतो, म्हणजे त्याला छिन्न विछिन्न करतो, म्हणजे त्याचं बारीक 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 पीसेस मध्ये आपण त्याला ब्रेक करतो, बरोबर. तर कॉम्प्रेस्ड एअर वापरून जी काय ड्रॉपलेट येणार आहे त्या ड्रॉपलेटला आपण एवढ्या एनर्जीनं त्याला आपण इम्पॅक्ट करतोय की तो ब्रेक होऊन जातोय आणि ते स्मॉलर पार्टिकल्स मध्ये डिस्पर्स होतोय. तर ही जी प्रिन्सिपल आहे ही पेंट गन म्हणजे स्प्रे पेंटिंग मध्ये वापरतो. सेम प्रिन्सिपल इथं इंजेक्शन मध्ये आपण पूर्वी वापरायचो, ज्या वेळेला आपला कन्व्हेन्शनल सिस्टम आहे ती त्यावेळेला डेव्हलप झालेली नव्हती. सो when the present fuel injection system was not developed to that extent, at that time we used to have this particular system. So this was the initial fuel injection system. Okay, so what they used, they had a compressor, very big compressor. They compressed the air and they used the compressed air to impact on the fuel droplet. So the fuel droplets are coming in the path of the air, and the air with energy is impacting on the fuel droplet, and it is getting splitted into so many smaller particles, बरोबर. म्हणजे आपल्याला जसं समजा आपण एखाद्या म्हणजे कशालाही आपण एनर्जीने काहीतरी इम्पॅक्ट करतो तर ते तुटून फुटून जातं, म्हणजे त्याचे भरपूर पीसेस होतात. तसंच इथं एक ड्रॉपलेट येते आणि त्या ड्रॉपलेटला आपण काय करतोय, हाय एनर्जी एअरनं इम्पॅक्ट करतोय, आणि त्याच्यामुळे ते काय होतंय की त्याचे बारीक बारीक पीसेस होतात, म्हणजे ऍटोमायझेशन होतं. आपल्याला काय पाहिजे, ऍटोमायझेशन पाहिजे, बरोबर. तर ऍटोमायझेशन आपण कशाच्या मदतीने करतोय, कॉम्प्रेस्ड एअरच्या मदतीने, कॉम्प्रेस्ड एअरच्या, बरोबर. हिअर फ्युल इज इंजेक्टेड बाय मीन्स ऑफ हाय प्रेशर, आणि त्याचे प्रेशर किती आहे, अराउंड 70 बार्स. इट नीड्स टू कॉम्प्रेसर टू सप्लाय कॉम्प्रेस्ड एअर.
इथं त्यामुळे काय लागतंय की कॉम्प्रेसर वापरावा लागतो. म्हणजे आता तुमच्या गाडीवरती काय लागतोय, मोठा कॉम्प्रेसर पाहिजे जिथं ऑलवेज कॉम्प्रेस्ड एअरची सप्लाय कंटिन्युअस तिथे अवेलेबल पाहिजे. कशासाठी? कारण जर कॉम्प्रेस्ड एअर असेल तरच आपण आता इंजेक्शन करू शकणार आहे, फ्युएल इंजेक्शन करू शकणार आहे, बरोबर? कारण आपण कॉम्प्रेस एअर वापरून इंजेक्शन करतोय. and the fuel pump to draw the desired fuel from the fuel tank and supply to the injector. म्हणजे एका बाजूला एक पंप पाहिजे ज्याच्यामुळे आपण ते फ्युएल घेऊन त्या इंजेक्टरकडे देऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूला एअर सप्लाय पण त्या इंजेक्टरकडे जायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण ते एअर त्यात सोडून ते फ्युएल ड्रॉपलेट आहे त्याला आपण ॲटॉमाइज करतो, आणि मग ती ॲटॉमाइज झालेली एअर आणि फ्युएलचं मिक्सचर पुढे जाणार, बरोबर? तर ह्या सिस्टम मध्ये ऍडव्हान्टेज काय आहे? प्रोव्हाइड गुड ॲटॉमायझेशन खूप चांगलं मिळतं. कारण प्रेशर जर आपण कंट्रोल करून जर आपण योग्य डेन्सिटीच्या फ्युएलच्या डेन्सिटीच्या हिशोबाने जर आपण योग्य प्रमाणात एअर सप्लाय देऊ शकतो तर एअर फ्युएल मिक्सचर चांगल्या पद्धतीचं बनतंय. हेवी विस्कस फ्युएल कॅन बी यूज. जर फ्युएलची विस्कॉसिटी वाढली म्हणजे थिकनेस वाढली, म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे काय? रेझिस्टन्स टू फ्लो इज विस्कॉसिटी. म्हणजे तुमच्या दूध आणि तूप जर कम्पेअर केलं तर तूप आहे, घी इज मोर विस्कस दॅन मिल्क. ओके, म्हणजे तुपाची डेन्सिटी जास्त आहे, थिकनेस जास्त आहे, सो द विस्कॉसिटी इज मोर. म्हणजे आपल्याला हाय विस्कॉस फ्युएल जर वापरता आले इन केस असले आपल्याकडे, तर त्याच्यासाठी एअर इंजेक्शन सिस्टम जास्त चांगली आहे. कारण एअर मध्ये आपण काय करू शकतो, जे एअरचे प्रेशर आहे ते वाढवून आपण ते जी काही हाय जेवढी विस्कॉसिटी जास्त आहे तेवढ्या प्रमाणात एनर्जी जास्त घेऊन त्याला ब्रेक करू शकतो. आणि तीच जर आपल्याला कन्व्हेन्शनल इंजेक्शन सिस्टम मधून वापरायचं असेल तर आपल्याला इंजेक्शन चांगल्या प्रकारे होणार नाही, बरोबर? किंवा तिथं एनर्जी सुद्धा खूप जास्त लागू शकते. तर त्या दृष्टीनं म्हणजे विस्कॉसिटी जर जास्त असेल तुमच्या फ्युएलची, तर इन दॅट केस your air injection system is better because we can provide very good automation खूप चांगला आपण अचीव्ह करू शकतो इन केस ऑफ एअर इंजेक्शन सिस्टम. पण डिसएडव्हान्टेज काय? कॉम्प्रेसर नीड टू बी युज्ड. कॉम्प्रेसर आपण वापरावं लागतंय आणि त्यामुळे काय होतं की कॉस्ट एक्स्ट्रा होते आणि सिस्टम इज बल्की अँड एक्सपेन्सिव्ह. खूप मोठी सिस्टम, कारण एक कॉम्प्रेसर पाहिजे आणि त्याच्यामधली एअर कंटिन्युअसली आपल्याला तिथं कॉम्प्रेस करून स्टोर करता आलं पाहिजे आणि तिथनं सप्लाय कंटिन्युअसली आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या टू व्हीलर आज समजा असं टू व्हीलर वरती आपण इंजिन वापरतोय, डिझेल वापरत नाही, पण समजा डिझेल वापरले तर आपल्याला एक त्याच्यावरती एक कॉम्प्रेसर बसवावं लागेल, त्याच्यावरती एक एअर कॉम्प्रेसरचं टँक बसवावं लागेल आणि त्यात कंटिन्युअसली एअर स्टोअर करावं लागेल. आणि ही फक्त कशासाठी? फ्युएल आतमध्ये सोडण्यासाठी. म्हणजे अशा भरपूर सिस्टम्स आहेत आणि त्यातली एक सिस्टम जर एवढी बल्की झाली तर मग त्या गाडीवरती बाकी काय आपण ठेवणार, बरोबर का? सो इट बिकम्स व्हेरी कॉस्टली अँड बल्की. दोन गोष्टी होतात, बल्की होते म्हणजे मोठे साईज होते आणि कॉस्टली होते, कॉस्ट वाढते. कारण कॉम्प्रेसर आलं, परत स्टोरेज टँक आलं, परत असोसिएटेड पाइपिंग आणि हे सगळं आलं तर एक्सपेन्सिव्ह होतं. सो दिस वर द advantages and disadvantages of air injection system. Nikita, can you unmute? Yes, sir. What is the disadvantage of air injection system? एअर कॉम्प्रेसर सर दिसतच नाही याच्यामध्ये स्क्रीनवरती. ऐकू तर येतंय तुम्हाला? हो सर, मी आता लेफ्ट झालेले कॉल आला त्यामुळे. असं का? बर ठीक आहे, ओके. तर असं करू नका, जरा म्हणजे कंटिन्युअसली लक्ष द्या. येस सर. ओके. So it is highly compressed and compressor need to be used, so that is it becomes bulky and expensive. So this was the problem with your system. Now next we will move on to the next slide, that is solid injection system. In a solid injection system we generally तर एअर इंजेक्शन सिस्टम बद्दल आपण काय म्हणालो, एअर इंजेक्शन सिस्टम मध्ये एअर वापरून. सुजित माने, कॅन यू अनम्यूट? येस सर. स्प्रे पेंटिंग बघितलंय का? नो सर. नाही. कुणी बघितलंय? कॅन एनीबडी कन्फर्म विथ मी? एनीबडी हॅज सीन स्प्रे पेंटिंग? गाडीला पेंट करताना बघितलंय कुणी? वर्कशॉप मध्ये, गॅरेज मध्ये?
पेंटिंग करताना एनीबडी? शुभम गांडुळे, शुभम शुभम गणपती विसर्जनाला गेला काय शुभम? सकाळ सकाळी झोपला. बंडगर बंडगर सदाशिव बंडगर, रोल नंबर 52. सकाळ सकाळी सगळे झोपतेत कसं काय मला काय कळण झालंय. विजय सुर्वे, विजय सुर्वे, see this is recorded, so if you don't give हा विजय सुर्वे अनम्यूट करा की. येस सर. हा तुम्ही स्प्रे पेंटिंग बघितलंय? नो सर. नो आय डोंट नो सर, आय डोंट नो. नाही ऍबसेंट नाही मी विचारत तुम्हाला, मी तुम्हाला स्प्रे पेंटिंग बघितलंय का विचारतोय. स्प्रे पेंटिंग कधी करताना बघितलंय का? पेंटिंग पेंटिंग बद्दल बोलतो मी, पेंटिंग बद्दल. स्प्रे पेंटिंग स्प्रे सर नो. टीव्ही मध्ये, टेलिव्हिजन मध्ये. ठीक आहे. तुम्ही ह्याचा स्प्रे तर मारला असेल का? हा बोला बोला. कशाला कशाला? नाही 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 कुठलाही स्प्रे मारायची व्यवस्था बघितली? नाही नाही स्प्रे पेंटिंग बघितलंय का विचारा, प्रश्न बेसिक प्रश्न आहे. हा काय असतंय त्याच्यामध्ये, काय असतंय त्यात अंदाजे तुमच्या माहितीप्रमाणे? लिक्विफाईड गॅस. बर बर ठीक ठीक ओके. तर बेसिकली कसं असतंय की तिथं एक एअरची व्यवस्था असते, एअर कॉम्प्रेस करायची व्यवस्था असते आणि ती कॉम्प्रेस्ड एअर आपण वापरतो कशासाठी? ती लिक्विड आहे, लिक्विड ड्रॉपलेट्स आहे त्याला फोडण्यासाठी. मग लिक्विड ड्रॉपलेट्स आहे त्याला फोडल्यानंतर त्याचं ऍटमायझेशन होतं, म्हणजे ते बारीक बारीक पार्टिकल मध्ये डिस्पर्स होऊन जाते ते ड्रॉपलेट आणि त्याचं एक मिक्सचर तयार होतं. म्हणजे ह्या अशाच प्रकारे आपण जे काय शेतामध्ये वगैरे फवारणी करतो तिथं सुद्धा ही सिस्टम वापरली जाते. काय करतो आपण, तिथे एक छोटासा कॉम्प्रेसर असतो आणि ते कंटिन्युअसली एअर सप्लाय करत असतो आणि त्या गनमध्ये म्हणजे ती स्प्रे गन असते, त्या स्प्रे गन मध्ये एका बाजूने ती फ्लुइड येतं आणि दुसऱ्या बाजूने ती एअर येते. आणि ती एअर आल्यामुळे काय झालं की ती फ्लुइडची जी धार आहे त्या धारेला त्या एअरच्या प्रेशरनं आपण फोडतो आणि फोडल्यामुळे काय झालं की त्याचा स्प्रे तयार होतो. सो सिमिलर प्रिन्सिपल वॉज युज्ड इन एअर इंजेक्शन सिस्टम. बरोबर. एअर इंजेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर आता एअर इंजेक्शन सिस्टम वापरत नाही, परंतु तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्ही कुठलीही बागेत फवारा मारण्याची व्यवस्था बघा. सो सेम सिस्टम विल बी युज्ड एज अ इंजेक्शन सिस्टम फॉर युअर फ्युएल. अर्लियर पूर्वी अशी सिस्टम वापरायची. बरोबर. तर आताही वापरत नाहीत. कारण काय? कारण इट इज मोर बल्की होते, कारण एक कॉम्प्रेसर पाहिजे, तिथं एअर स्टोअर करायला पाहिजे वगैरे वगैरे, तिथं रिक्वायरमेंट येतं. कारण तिथं अॅक्युरेसी खूप महत्वाची आहे. मग अॅक्युरेसी महत्वाची असल्यामुळे आपल्याला प्रेशर मेंटेन करायला पाहिजे. आपण फवारा मारताना आपल्याला प्रेशर अॅक्युरेसी महत्वाची नाही. बरोबर. अॅक्युरेसी महत्वाची म्हणजे एवढंच फ्युएल गेलं पाहिजे, एवढ्याच ड्रॉपलेट साईज पाहिजे अशी काय रिक्वायरमेंट आपल्याला फवारणी यंत्रात नाही. बरोबर. त्यामुळे तिथं आपल्याला एवढे जास्त इन्स्ट्रुमेंट्स लागत नाही. तिथं आपण डायरेक्टली एक मोटर वापरतोय आणि मोटर रन करून, इंजिन वापरून मोटर रन करतोय आणि कॉम्प्रेस्ड एअर आपण डायरेक्टली स्प्रेला देतो. परंतु इथं आपल्याला ती स्टोअर करावं लागते, कारण आपल्याला प्रेशर मेंटेन करायचं आहे, कारण एक ठराविक प्रेशर मध्ये आपल्याला पुढे सोडायचं आहे. Therefore, all these systems becomes very bulky. And second is airless injection system. पुढची सिस्टम कुठली आहे? एअरलेस आहे. त्याचं नावच एअरलेस आहे, कारण इथं आपण एअर वापरत नाही. पूर्वी एअर वापरायचो, आता एअर वापरत नाही म्हणून आपण त्याला एअरलेस नाव दिलं. आणि इन अदर वर्ड्स इट इज सॉलिड. म्हणून याला नाव काय पडलं? सॉलिड इंजेक्शन सिस्टम. Here, fuel is directly injected into the cylinder without the aid of compressed air. Compressed air च्या मदतीशिवाय आपण फ्युएल डायरेक्टली कंबशन चेंबर मध्ये इंजेक्ट करतोय. Fuel does not vaporize at ordinary temperature, and also the fuel supplied needs to be atomized and mixed with air. It requires high injection pressure of 70 bar. तर 70 बार पर्यंत आपल्याला इथं इंजेक्शन प्रेशर लागतंय. बरोबर.
तर एवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला फ्युएल इंजेक्ट करायला पाहिजे आणि म्हणून आपण काय केलं इथं आपण एअर वापरत नाहीये. एअर न वापरता आपण काय करतोय, फ्युएलला वेपराइज करतोय, ॲटॉमाइज करतोय, वेपराइज करतोय आणि मिक्स करून फ्युएल मिक्सर तयार करतोय. आणि सॉलिड इंजेक्शन प्रकार दोन प्रकारचे असतात. सॉलिड इंजेक्शन सिस्टम दोन प्रकारचे असतात. एक मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टम. मागच्या आपण स्लाइड मध्ये बघितलं होतं तेच आपण इथं परत डिस्कस करतोय. आणि मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टम्स 3 प्रकारचे आहेत. कॉमन रेल, डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम, CRDI. हे बरेच जणांनी हा शब्द ऐकला असेल. हल्ली परवलीचा शब्द आहे CRDI इंजिन. नवीन प्रकारच्या इंजिन मध्ये CRDI इंजिन म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन इंजिन, बरोबर. हे CRDI टाइप इंजेक्शन सिस्टम वापरलेल्या इंजिनला CRDI टाइप ऑफ इंजिन असं म्हणतो. तर हे हल्ली परवलीचा शब्द आहे. तर ही एक आहे. आणि इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, इथं एक इंडिव्हिज्युअल पंप प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल वापरलो आणि एक डिस्ट्रीब्युटर सिस्टम, असे 3 प्रकारचे मेकॅनिकल सिस्टम्स आहेत. सो लेट अस सी वन बाय वन. So I hope everybody understood what is the difference between a air injection system and solid injection system. Okay, so first we will go for individual pump system. तर आपण 3 सिस्टम्स बघितले. कुठल्या 3 होत्या? कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम. तर आपण ह्यातलं इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम पहिल्यांदा बघूया. सो वी हॅव अ इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम. इथं काय आहे तर ही तुमची फ्युएल टँक मधून येते. इथं पंप आहे. या पंप मधून आपण सुरुवातीला आपण डिस्कस केलं तर 2 प्रकारचे पंप लागतात आपल्याला इथे. एक बेसिकली एक फ्युएल फीड पंप पण आपण नाव दिलं त्याला, फ्युएल फीड पंप, आणि एक फ्युएल इंजेक्शन पंप. 2 प्रकारचे. तर इथे एक लो प्रेशर पंप दिसतोय, दिस इज अ फ्युएल फीड पंप. आणि इथला जो हा पंप दिसतोय ह्याला हाय प्रेशर पंप किंवा फ्युएल इंजेक्शन पंप असं नाव दिलंय. तर इथून ही येते, इथून फ्युएल सक केलं गेलं, फिल्टर केलं इथं परत फिल्टर केलं गेलं, याचा प्रेशर वाढवला आणि ही एवढ्या प्रेशरनं आपण इथं या मेन पंपला देतोय. आणि इथून हा पंप आहे तो या सिलेंडरला देतोय, हा पंप या सिलेंडरला देतोय, हा थर्ड पंप 3ऱ्या सिलेंडरला देतोय आणि 4था पंप आहे 4थ्या सिलेंडरला देतोय. म्हणून नाव काय झालं, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम. प्रत्येकासाठी वेगळा पंप, सेपरेट पंप. मी सिलेंडर आहे, माझ्यासाठी एक सेपरेट पंप. शेजारी दुसरा एक सिलेंडर आहे, त्याच्यासाठी दुसरा एक पंप. त्याच्या शेजारी अजून एक सिलेंडर आहे, त्याच्यासाठी एक तिसरा पंप. प्रत्येक सिलेंडर साठी सेपरेट पंप, म्हणून त्याला इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम असं म्हणतो. आणि ती आपल्याला इथे दिसतंय. ही पहिल्या सिलेंडर साठी होता पंप, दुसऱ्या सिलेंडर म्हणजे पंप नंबर 2 ह्या सेकंड सिलेंडर साठी, पंप नंबर 3 थर्ड सिलेंडर साठी आणि पंप नंबर 4 4थ्या सिलेंडर साठी. आणि या सगळ्या पंपला सप्लाय कुठून येतोय, हा फीड पंप मधून. म्हणजे फ्युएल आलं टँक मधून, फिल्टर झालं, फीड पंपला गेलं. फीड पंपचं फंक्शन काय, इकडून सप्लाय इकडे सक करायचं फ्युएल टँक मधून आणि इकडं कंटिन्युअस सप्लाय द्यायची. इकडं अजून एकदा फिल्टर, सेकंडरी फिल्टरला फिल्टर झालं आणि प्रेशर हाय प्रेशरनं एक ठराविक प्रेशरनं तो फ्युएल कंटिन्युअसली सप्लाय कोणाला दिला, फ्युएल इंजेक्शन पंपला. आणि आता कसं आहे सिस्टम एक फ्युएल पंप प्रत्येक सिलेंडरसाठी, म्हणून त्याला नाव पडलं इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम. सो इन द इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, in the individual pump and nozzle system, each cylinder is provided with a separate pump and injector. Okay, providing separate metering and fuel compression pump. म्हणजे प्रत्येक सिलेंडर साठी एक सेपरेट पंप असेल आणि प्रत्येक सेपरेट साठी एक इंजेक्टर असेल, बरोबर. तर हा सेम इथंच परत वेगळ्या प्रकारे दाखवले. इथं एक लो प्रेशर पंप आहे म्हणजे फ्युएल फीड पंप आहे, आणि इथं हाय प्रेशर पंप आहे म्हणजे फ्युएल इंजेक्शन पंप आहे. तर हा फ्युएल इंजेक्शन पंप या सिलेंडरसाठी इथं इंजेक्टरला दिला. मग एक पंप आणि एक इंजेक्टर ही कुणासाठी, या सिलेंडरसाठी. हा पंप आणि हा इंजेक्टर कुणासाठी, या सिलेंडरसाठी. सो एव्हरी सिलेंडर हॅज इट्स ओन इंजेक्टर अँड अ पंप, अँड देअरफॉर द नेम इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. ओके, इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम और इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. तर इथं स्पेशालिटी काय आहे, प्रत्येक सिलेंडर साठी सेपरेट पंप असेल आणि एक इंजेक्टर असेल, बरोबर. तुझं माझं म्हणायची काही गरज नाही, बरोबर.
माझी सिस्टम वेगळी, तुझी सिस्टम वेगळी. बरोबर. आपल्या 10 जणांत एकच नळ घेतलं तर कॉमन नळावरती आपली सगळ्यांची भांडणं होतात. इथं ती भानगड नाही. माझं मी घेतो, मला ज्या वेळेला चालू करायचं तेवढा मी चालू करतो, मला जिथं घ्यायचं तेवढं घेतो, मला बंद करायचं तेवढा मी बंद करतो, तुझं तू नळ सेपरेट घे, तुला पाहिजे तेव्हा चालू कर, समथिंग लाईक दॅट. ओके. सो एव्हरी सिलेंडर हॅज इट्स ओन सिस्टम. इट इज नॉट कॉमन, इट इज इंडिव्हिज्युअल. प्रत्येकानं आपापलं बोर घेतलं, आता प्रत्येकाची पाण्याची सिस्टम वेगळी वेगळी झाली. बरोबर. प्रत्येकाने सेपरेट नळ घेतला, प्रत्येकाची पाण्याची सिस्टम वेगळी वेगळी झाली. सो समथिंग लाईक दॅट इट इज ओव्हर हिअर. So we have an individual pump system and there are two types. Close to cylinder, इथं प्रत्येक सिलेंडर त्या सिलेंडरच्या जवळ प्लेस केलाय. आणि इथं इन क्लस्टर म्हणजे सगळे पंप्स आहेत, सगळे जी हाय प्रेशर पंप्स आहेत त्या क्लस्टरमध्ये, एका क्लस्टरमध्ये अटॅच केले. जी मागची स्लाइड आपण बघत होती ती सिमिलर होती. इथं आपण एक क्लस्टर केलाय, 4 सिलेंडरचा एक क्लस्टर केलाय, म्हणजे ती या कॅटेगरीमध्ये म्हणतात इन क्लस्टर. पंप्स इन क्लस्टर आणि पंप्स नियरर टू सिलेंडर. तर 2 प्रकारचे अरेंजमेंट आहेत. तर ही अरेंजमेंटच्या बेसिसवरती ही क्लासिफिकेशन आहे. तर या अरेंजमेंट मध्ये काय केलंय, फीड पंप आहे म्हणजे लो प्रेशर पंप आहे तो सेम राहिला सगळ्यांना, इथून सप्लाय जाते सगळ्या सिलेंडरला, सगळ्या पंपाला, हाय प्रेशर पंपाला इथूनच सप्लाय जाते. परंतु प्रत्येक सिलेंडरचा हाय प्रेशर पंप हा वेगळा आहे आणि तो कुठे आहे, प्रत्येक सिलेंडरच्या जवळ. प्रत्येक सिलेंडर आपापला एक पंप आहे, आपापले इंजेक्टर आहे आणि ते इंजेक्शन. तर ह्याला काय म्हणायचं आपण, इंडिव्हिज्युअल पंप अँड नोझल सिस्टम. मग इथं काय फरक आहे, यात काय फरक आहे, इथं प्रत्येक सिलेंडरचा जी पंप आहे तो त्या सिलेंडरच्या जवळ प्लेस केला. आणि इथं काय केलंय, हे जे सिलेंडर पंप्स आहेत हे सगळे पंप्स, हाय प्रेशर पंप्स एका क्लस्टरमध्ये अटॅच केले, जेणेकरून आपल्याला त्याला ऑपरेशन करायला सोपं जातं. ह्या केसमध्ये काय, हे जे ऑपरेटिंग सिस्टम इथं असली पाहिजे, हे जे ऑपरेटिंग सिस्टम इथे असली पाहिजे. मग इथं काय, इथं एका क्लस्टरमध्ये असल्या म्हणजे जर आपण एकच सिस्टम ऑपरेट सगळ्या पंपला करू शकतो. सो फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ऑपरेशनल ईज, म्हणजे ऑपरेशन करायला सोयीस्कर व्हावं म्हणून आपण त्याला एका क्लस्टरमध्ये, एका बंचमध्ये ठेवलेला आहे. तर पंप्स मे बी प्लेस्ड क्लोज टू सिलेंडर ऑर इन क्लस्टर्स. If it is close to cylinder, it is something like this, and if it is in cluster, it is something like this. I hope everybody understood what is individual pump and nozzle system. इथं individual pump and nozzle system आपण का म्हणतोय, कारण आपल्याला इथं काय केलंय, आपण प्रत्येकाची पंप आणि सिलेंडर वेगळा वेगळा केलाय. तर ही जी आहे ही फिगर आपण पहिल्या क्लासमध्ये डिस्कस केलं, पहिल्या लेक्चरमध्ये या चॅप्टरच्या काय केलं, फ्युअल टँक आहे, तिथून एक फिल्टर आपण बसवला, कोर्स फिल्टर. बरोबर. प्रायमरी फिल्टर किंवा कोर्स फिल्टर आपण त्याला नाव दिलं. आणि तिथून हा कुठे गेला, प्लंजर फीड पंप किंवा फीड पंप. बरोबर. हे ह्या पंपाला गेलं, स्मॉल पंप. इथून काय केलं, इथून हा पुढे गेला, कुठे गेला, फाईन फिल्टर, सेकंडरी फिल्टर. आणि सेकंडरी फिल्टर मधून कुठं आलं, फ्युअल पंप, फ्युअल इंजेक्शन पंप. हा झाला तुमचा फ्युअल इंजेक्शन पंप. हा कुठला आहे, हा फीड पंप. तर पहिल्यांदा फ्युअल टँक मधून, फिल्टर मधून फ्युअल फीड पंपला आलं, फीड पंप मधून सेकंडरी फिल्टरला गेलं, सेकंडरी फिल्टर मधून परत फ्युअल इंजेक्शन पंपला आलं आणि फ्युअल इंजेक्शन पंप मधून ते पुढे इंजेक्टरला जाते. सो दिस इज हाऊ इट इज अरेंज्ड. तर आता काय म्हणलोय आपण, एक सिलेंडरसाठी एक पंप, अशा प्रकारे आपण अरेंजमेंट केलेली आहे. Okay, then we call it as a separate injection system. आणि so that was individual pump and nozzle system. Second type कुठली आहे, unit injector system. Unit injector system. तर unit injector system मध्ये आपण काय केलं बघा, इथं in this pump and injector nozzles are combined in one unit. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, एक लो प्रेशर पंप कडून फ्युअल आलं, एक हाय प्रेशर पंप म्हणजे आपल्या फ्युअल इंजेक्शन पंपाकडे फ्युअल गेलं आणि तिथून नोझल कडे फ्युअल गेलं आणि तिथे इंजेक्शन झालं. ओके. सो दिस वॉज द सिस्टम. आणि प्रत्येक सिलेंडरसाठी एक सेपरेट पंप आहे आणि एक इंजेक्टर आहे. बर. आता काय म्हणतोय आपण, पंप अँड इंजेक्टर नोझल आर कंबाइंड इन वन युनिट. आता पंप हा वेगळा ठेवला नाही, तर पंप कुठे अटॅच केला,
इथं आपले ही जी युनिट आहे, इंजेक्टरची जी युनिट आहे, त्या इंजेक्टरच्या युनिट मध्येच, म्हणजे याला एक युनिट केलं, पंप आणि इंजेक्टर ह्याला एक युनिट केलं आणि ही एक युनिट इथं आपण बसवलं, दुसरं युनिट इथं बसवलं. आता ही युनिट ऑपरेट करताना इथं फ्युअल आलं, या युनिट मधल्या पंपाला गेलं आणि इथं पंपिंग होऊन इंजेक्शन होणार, इथं पंपिंग होऊन इंजेक्शन होणार. म्हणजे पंप आणि इंजेक्टर एक युनिट मध्ये केलं आणि ती एक युनिट एका सिलेंडरला एक बसवला, दुसऱ्या सिलेंडरला दुसरा बसवला, तिसऱ्या सिलेंडरला तिसरा, चौथ्या सिलेंडरला चौथा. म्हणजे प्रत्येक सिलेंडरच्या वरती किंवा सिलेंडर जवळ एक युनिट बसवणार. त्या युनिट मध्ये काय आहे, एक पंप आहे आणि एक इंजेक्टर आहे. तर पंप आणि इंजेक्टरचं एक युनिट तयार केला आणि ते एका सिलेंडरला दिला, म्हणून त्याला युनिट इंजेक्टर असं नाव. बरोबर. सो इन युनिट इंजेक्टर सिस्टम व्हॉट वी डू, वी मेक वन कंबाइंड युनिट ऑफ अ पंप अँड अ इंजेक्टर. Pump and injector is combined in one unit, and such one unit is given to every cylinder. Each cylinder is provided with a unit injector. एक युनिट दिलं आपल्याला, जरा प्रत्येकाला एक एक युनिट दिलं. फ्युअल इज ब्रॉट बाय द लो प्रेशर पंप. लो प्रेशर पंप मधून फ्युअल आलं, कुठे गेलं, अँड इंजेक्टेड बाय रॉकर आर्म ऍक्च्युएटिंग प्लंजर ऍट गिव्हन इन्स्टंट. इथे ही जी मेकॅनिझम वापरली ही काय आहे, इथे एक रॉकर आर्म, म्हणजे जे सुरुवातीला आपण वॉल ओपनिंग आणि क्लोजिंग साठी ज्या प्रकारचे मेकॅनिझम वापरलं होतं, पहिला चॅप्टर तुम्हाला आठवत असेल तर बघा. तर आपण तिथं काय केलं, एक रॉकर आर्म सिस्टम वापरली होती, बरोबर, एक फलक्रम टाईप अरेंजमेंट वापरली होती. आणि ते वापरून काय केलं, म्हणजे थोडक्यात काय, इथं ज्या वेळेला ही वरती जाईल, इथं फलक्रम आहे, बरोबर आहे, इथं सपोर्ट आहे, तर इथं हा इकडं पुढं वरती दाबला की इथून ही खाली, मग इथून खाली गेला की हा या सिस्टमला ऑपरेट करेल. तसंच इथं ही वरती जाईल त्यावेळेला हा इथं याला ऑपरेट करेल, बरोबर. त्यावेळेला हे खाली जाईल आणि ही या सिस्टमला ऑपरेट करेल. तर प्रत्येक सिलेंडरसाठी आता एक रॉकर आर्म व्यवस्था ऑपरेशनसाठी दिलेली आहे सेपरेट, बरोबर. तर ही युनिट, ही रॉकर आर्म व्यवस्था काय करणार, ह्या सिस्टम मधलं जी काही ऍक्च्युएशन आहे, म्हणजे पंप वर्किंग आहे किंवा इंजेक्टरचं वर्किंग आहे, ते होण्यासाठी ह्या सिस्टमचा वापर आपण केला. तर इथं काय दाखवले आपल्याला, इथे एक रॉकर आर्म मेकॅनिझम दाखवले, बरोबर. रॉकर आर्म मेकॅनिझम म्हणजे एक प्लंजर आणि एक रॉकर, म्हणजे लिव्हर प्रिन्सिपल. लिव्हर प्रिन्सिपल तुम्ही अगदी 12वीत सुद्धा शिकलाय, लिव्हर, बरोबर. एक फलक्रम असतो, मध्ये सपोर्ट असतो आणि इकडे थोडं एक्सटेंड असतं, तिकडे थोडं एक्सटेंड असतं. इथं सुद्धा ही लिव्हर आहे, बरोबर आहे, इकडे अर्ध इकडे अर्ध, बरोबर. आणि हा झाला सपोर्ट. ज्या वेळेला हा इकडे होईल त्यावेळेला हा इकडे खाली जाणार, बरोबर, किंवा हा वरती गेला की हा खालती येणार, म्हणजे हा खालती आला की इकडे हा वरती जाणार. तर ही जी मोशन आहे ही कशासाठी वापरले, या युनिटला ऑपरेट करण्यासाठी, बरोबर. आणि ही मोशन कुठून आले, या रॉकर आर्म कडून. हे जे इथे एक आपल्याला इथे एक रॉड दिसतोय, या रॉड वापरून आपण ह्याला पुश करतोय आणि ह्याला पुश केलं की हा खाली जाणार, हा खाली गेला की हा ह्याला ऑपरेट करणार. तसंच हा ज्या वेळेला इकडे पुश करतोय त्यावेळेला हा खाली जाणार आणि हा ह्याला ऑपरेट करणार. म्हणजेच ही जी युनिट आहे, कुठलं युनिट, पंप आणि नोझल एकत्र केलेलं जी युनिट आहे, आपण जी इथं बसवलेलं आहे, ह्या युनिटला वर्क करण्यासाठी आपण इथं रॉकर आर्म मेकॅनिझम वापरले. दॅट इज ऑल, सिम्पल. ही जी दिसतं ही काय, ही ऑपरेट करायची सिस्टम आहे. आणि ही काय, हे पंप आणि इंजेक्टर. पंप आणि इंजेक्टर, पंपचं फंक्शन काय, पंपिंग करणं, प्रेशराईज करणं. इंजेक्टरचं फंक्शन काय, इंजेक्ट करणं. तर पंप आणि इंजेक्टर आपण एकत्र बसवले इथं, म्हणजे प्रेशरायझेशन आणि इंजेक्शन इथं होतं, या युनिटमध्ये होतं. आणि ह्याला ऍक्च्युएट कोण करतंय, ह्याला हे करायला कधी करायचं हे सिग्नल कोण देते, ही सिस्टम देते. ज्या वेळेला इथनं ही जी मेकॅनिकल सिस्टम ऑपरेट होईल त्यावेळेला ही सिस्टम ऑपरेट होऊन प्रेशर वाढेल, प्रेशर पंप त्याचं काम करेल आणि इंजेक्टर इंजेक्शन करेल. म्हणजे ज्या ज्या वेळेला ही रॉकर मूव्ह होईल त्यावेळेला इथे इंजेक्शन होईल. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस. Okay, so in the system, pump and injector nozzles are combined in one unit. Each cylinder is provided with a unit injector. प्रत्येक सिलेंडर साठी एक युनिट दिला. Fuel is brought at a low pressure. Low pressure pump कडून fuel आणले and injected by a rocker arm mechanism. Rocker arm actuating plunger mechanism. इथं plunger mechanism वापरून आपण ते काम करतो. Amount of fuel injected is regulated by effective stroke of the plunger. म्हणजे ह्याचा किती मोशन आहे, या प्लंजरचं मोशन किती आहे ह्याच्यावरती किती अमाऊंट ऑफ फ्युएल इंजेक्ट करायचं हे ठरवतो. म्हणजे ह्याचं मोशन आपण कमी जास्त करून आपण इथलं अमाऊंट ऑफ फ्युएल इंजेक्शन आपण वेरी करू शकतो. दॅट इज द मिनिंग.
Okay, so I hope everybody understood the individual pump system and unit injector system. Sujit Mane, Yes, sir. can you tell me the difference between unit injector system and individual pump system? In unit injection system, pump and injector nozzle are combined in one unit. Very good. आणि individual system मध्ये separate. Separate. Injector is in the cylinder and pump is nearer to the cylinder. बरोबर, दोन वेगळे. Very good. So Sujit, very good. Right answer. Nikita Pawar, now you can give the answer. Nikita Pawar. Yes, sir. What is the difference between individual pump system and unit injector system? इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम मध्ये पंप जो आहे तो सिलेंडरला सेपरेट असतो, सेपरेटली जॉईन केलेलं असतं. आणि युनिट इंजेक्टर सिस्टम मध्ये ते इंजेक्टर आणि पंप जे आहे ते एकत्र कंबाईन केलेलं असतं. Very good, very good. Thank you, Nikita. You can mute yourself. So that is what is shown in this particular figure. Okay. So that is the difference between unit injector system and individual pump system. So I hope everybody understood. And third one is the distributor system. In this particular distributor system, what we will be doing is actually, I think, distributor system. We have a distributor system now here. Now, here you can see over this one fuel injection pump over here, and it is operated by this particular mechanism, whatever has been shown, and fuel is coming from the fuel pump. Okay, low pressure pump. So from this low pressure pump, fuel is coming, and in this particular pump, now there is only a single pump. Okay, so there is one single pump supplying the fuel to all the cylinder. So fuel is being separated from a single pump to all the cylinder. Fuel is distributed from a single pump to all the cylinders, and therefore known as distributor system. And moreover, it operates on the principle something like at a proper timing, this valve opens and fuel goes to this. At a proper timing, this opens and fuel goes to this. At a proper timing, this opens and this goes to this. At a proper timing, this opens and fuel goes to this. म्हणजे ज्या वेळेला ज्या सिलेंडरला इंजेक्शन पाहिजे त्या वेळेला तिथलं ओपनिंग ओपन होणार आणि फ्युएल इंजेक्ट होणार. म्हणजे ह्याचं इंजेक्शनचं प्रक्रिया कायमच चालू ठेवतोय. फक्त काय होणार, इथून ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला ही ओपन करायचं आणि इकडे द्यायचं, इथून पाहिजे त्या वेळेला ओपन करायचं, याला द्यायचं, इथून पाहिजे त्याला. म्हणजे ही डिस्ट्रीब्युटर सिस्टम आहे. आता ही डिस्ट्रीब्युटर सिस्टम कशी वर्क होते हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. फक्त आता एवढं समजून घ्या की वन सिंगल पंप is going to distribute all the fuel to all the cylinders. म्हणजे प्रत्येक सिलेंडर साठी जो सप्लाय लागणार आहे तो एका सिंगल पंप मधून जाणार आहे. म्हणजे बेसिकली हा तुमचा लो प्रेशर पंप म्हणजेच तुमचा फीड पंप आपण नाव म्हणतो, आणि ह्याला हाय प्रेशर पंप म्हणतो किंवा फ्युएल इंजेक्शन पंप म्हणतो. तर ही जी हाय प्रेशर पंप आहे ह्याच्यामधून फ्युएल इकडून आलं, आता इथं प्रेशराइज झालं आणि प्रेशराइज्ड फ्युएल सप्लाय इथं नेहमी अवेलेबल आहे. मग आपण काय करणार, ही ज्या वेळेला ओपनिंग ओपन होईल त्या वेळेला इकडे फ्युएल जाणार, ही ओपनिंग ज्या वेळेला ओपन होईल त्या वेळेला फ्युएल इकडे जाणार, सेकंडला जाणार, थर्ड ओपनिंग ज्या वेळेला होईल त्या वेळेला थर्ड सिलेंडरला जाणार, फोर्थ ओपनिंग होईल त्या वेळेला फोर्थ सिलेंडरला जाणार. तर अशा प्रकारे इथं फ्युएल इज गोइंग टू बी डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम वन सिंगल फ्युएल पंप टू ऑल द सिलेंडर्स अँड देअरफॉर नोन ॲज डिस्ट्रीब्युटर सिस्टम. आणि जे मेकॅनिझम आतमध्ये वापरले आहे दॅट इज गोइंग टू बी ऑल्सो अ डिफरंट डिझाईन. Okay, and that is I think you understood the basic principle of distributor system. बंडगर आहे का आता? बंडगर मगाशी नव्हते. 52 रोल नंबर का अजून झोपलेत? बंडगर गेले गावाला, गणपती बाप्पा गेले गावाला म्हणतो तसं बंडगर गेले गावाला. बघा नाव काढलं की गायबच होतात, लॉग आउटच डायरेक्ट. असं का करतायत बंडकर मला काय कळत नाही. रोल नंबर 52 मी परत सांगतोय, मी ज्या वेळेला रोल नंबरचे नाव घेतोय हे सगळं रेकॉर्डिंग होतंय, त्यामुळं
तसं करू नका कुणी, कारण हे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत आहेत आणि रेकॉर्ड राहिलेल्याचं प्रूफ होतं की यू आर नॉट अटेंटिव्ह इन द क्लास. सो डोंट डू दॅट. ओवेरीकर, सोहम. येस सर. हा, डिस्ट्रीब्युटर सिस्टम समजले का? येस सर, समजले. हा, काय थोडक्यात सांगाल मला? सर, सिंगल पंप मधून प्रत्येक सिलेंडरला फ्युअल सप्लाय आपण इंजेक्ट करतो. करेक्ट करेक्ट म्हणजे हाय प्रेशर पंप. Very good, Swam. So that is the difference. In an individual pump system, what we did, one pump, one injector separately for every cylinder. In a unit injector system, आपण काय केलं, इंजेक्टर आणि पंपाचं एक युनिट तयार केलं आणि प्रत्येक सिलेंडरला एक एक युनिट देऊन टाकलं. इथं काय केलं, डिस्ट्रीब्युटर सिस्टम मध्ये एकच पंप वापरला आणि फक्त आउटलेट जेवढे सिलेंडर आहेत तेवढे आउटलेट काढले आणि प्रत्येक आउटलेट जे ऑपरेट झालं, ओपन झालं, ही आउटलेट ओपन केलं की या सिलेंडरला इंजेक्शन मिळणार, ही आउटलेट ओपन केलं की या सिलेंडरला इंजेक्शन मिळणार, ही आउटलेट केलं की या सिलेंडरला आणि ही आउटलेट ओपन केलं की या सिलेंडरला. ओके, सो दॅट इज हाऊ द fuel is injected to different cylinders by using a single fuel injection pump, and therefore the name is distributor system or distributor type of fuel injection system. So in a 1 minute, let me check out. Okay, I hope everybody understood this distributor system. आता एक राहिले, थर्ड टाइप राहिले आपल्याला, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. तर कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम मध्ये आता आपण इथं काय म्हणलं, पहिल्यांदा का इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम म्हणालो आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम म्हणालो. इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम मध्ये आपण वेगवेगळ्या टाइप्स परत बघितल्या. कुठल्या? एक युनिट इंजेक्टर सिस्टम आणि दुसरा इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, पंप अँड नोझल सिस्टम. बरोबर, दोन ह्या टाइप बघितल्या. डिस्ट्रीब्युटर टाइप बघितले. आता कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम बघूया. सो व्हॉट इज कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम? सो इथं ही कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम आहे. आता ही लेटेस्ट आहे बरं का, ही जी सिस्टम आहे ही लेटेस्ट आहे. CRDI टाइप ऑफ इंजिन्स म्हणून आजकाल जी प्रसिद्ध आहे ती ही आहे. तर इथं काय आहे, मागच्या सिस्टम पर्यंत काय होत होतं की प्रत्येक पंप आहे आणि पंप आहे, त्या पंपाने काय करणार आपण, त्याला एक वॉल ऑपरेटर असणार, त्याच्या आतमध्ये एक प्लंजर असणार, ते प्लंजर ऑपरेट होणार आणि एव्हरी सिलेंडर इज सपोज टू गेट इंजेक्शन हॅपनिंग फ्रॉम अ सर्टन मेकॅनिझम, डिफरंट मेकॅनिझम. इथं काय केलं माहितीये का आपण, इथं आपण एक वेगळा थोडस सिमिलर परंतु वेगळे प्रिन्सिपल वापरले. इथं काय वापरलं आपण, एक कॉमन रेल सिस्टम, नावातच आहे कॉमन रेल सिस्टम. कॉमन रेल किंवा कॉमन हेडर वापरला. हे कॉमन हेडर आहे. आता ह्या कॉमन हेडर मध्ये काय असणार आहे, किंवा हाय प्रेशर पंप मधून, आता एकच हाय प्रेशर पंप वापरतोय आपण, बरोबर, आणि ह्या हेडर मध्ये आपण सप्लाय करतो. आता वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला आपण पंपामधून सप्लाय देत नाहीये. आपण कशाला काय केलं, आता आपल्याला इथे एक लो प्रेशर पंप असणार, हाय प्रेशर पंप असणार आणि हाय प्रेशरचा सप्लाय आहे तो हे या हेडरला असणार. म्हणजे ह्या हेडर मध्ये ऑलवेज फ्युअल इज अवेलेबल ऍट हाय प्रेशर. ऑब्विसली लिक्विड सिस्टम आहे, फ्युअल सिस्टम आहे म्हटल्यानंतर या हेडर मध्ये कुठेही केलं तरी एकच प्रेशर असणार आहे, बरोबर. आता काय केलं, इथं आपण काय केलं, इथे एक वॉल ठेवला आणि हे वॉल ओपन झाला की इंजेक्शन इकडे होणार, इथला वॉल ओपन झाला की इंजेक्शन इथं होणार, बरोबर. आणि ही कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम आहे, जनरली इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टम असते. मग आपण काय केलं, इथलं जे वॉल ओपनिंग आहे हे इलेक्ट्रॉनिक केलं. मग काय आता काय करायला पाहिजे, आता म्हणजे इंजेक्शन करायचं असेल तर पूर्वीच्या आतापर्यंत कन्व्हेन्शन सिस्टम मध्ये ती मेकॅनिकल सिस्टम वर्क करायला पाहिजे होती. एक पिस्टन असतो, सिलेंडर असतो आणि ते पिस्टन सिलेंडर मध्ये प्रेशरायझेशन झालं की इकडे प्रेशर तयार झाला की तिकडे ओपन होणार आणि ती इंजेक्ट होणार, असं वगैरे होतं. म्हणजे फ्युअल प्रेशरने तिकडे जाणार आणि असं प्रत्येक सिलेंडरसाठी वेगळं. मग असं कधी होणार की या सिलेंडरला थोडंसं कमी मिळालं, त्या सिलेंडरला थोडंसं कमी मिळालं, या सिलेंडर मधल्या काय पार्ट्स खराब झाले, त्या सिलेंडर मधल्या काय पार्ट्स खराब झालेले,
मग ज्या सिलेंडरमध्ये खराब झालेला पार्ट्स आहेत त्या सिलेंडरला प्रॉब्लेम येणार, दुसऱ्या सिलेंडरला चांगले आहेत त्या जास्त पॉवर मिळणार, असं सगळं होऊ शकतं. मग आपण हे सगळं प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आता काय केलं, एक कॉमन रेल तयार केला. कॉमन रेल म्हणजे कॉमन पायपिंग तयार केली. ही कॉमन रेल किंवा कॉमन पायपिंग किंवा कॉमन हेडर असं म्हणतोय. तर ह्या हेडरमध्ये काय केलं आपण, एक कंटिन्युअस सप्लाय ऑफ हाय प्रेशर फ्युअल, जेवढा काय प्रेशर आपल्याला द्यायचा आहे, फ्युअल इंजेक्शन करायचं आहे, तेवढ्या प्रेशरनं फ्युअल आपण ह्या हेडरला देणार. ओके, इन दिस हाय प्रेशर पंप सप्लायज फ्युअल टू हेडर. हाय प्रेशर इन द हेडर forces fuel to each of the nozzle at a given instant. The fuel is injected in a specific cylinder by a mechanically operated valve by means of a push rod and rocker arm. The amount of fuel is regulated by varying the length of the push rod stroke. The pressure in the header is as per injector design for penetration and dispersion of fuel in the combustion chamber. तर आपण आता काय 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 म्हणलो इथं, इथं एक मेकॅनिकली ऑपरेटेड सिस्टम आपण वर्क केली. हे काय करते, हे फक्त इथला वॉल आहे तो ओपन करायचं काम करते. आता ही फ्युअल सिस्टम सप्लाय इथपर्यंत नेहमी प्रेशराइज फ्युअल अवेलेबल आहे. ज्या वेळेला ही वॉल ओपन होईल, ज्या वेळेला वॉल ओपन होईल, इथं ही वॉल ओपन झालं, इंजेक्शन झालं, वॉल बंद झालं, इंजेक्शन संपलं. म्हणजे आपल्याला आता पूर्वी कसं आहे की थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी अजून एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडासा. हा, हे CRT आहे. बरं, इथं हा फ्युअल इंजेक्शन पंप असा असतो थोडक्यात, एक सिंगल सिलेंडर साठीचा फ्युअल इंजेक्शन पंप. इथं काय आहे की ही प्लंजर आहे, इथं पिस्टन आहे आणि इथं हा सिलेंडरचा पार्ट आहे, पिस्टन आणि सिलेंडर आहे. ज्या वेळेला हा पिस्टन वरती होईल त्यावेळेला इथं प्रेशरायझेशन होऊन फ्युअल इंजेक्ट होतं. म्हणजे ह्या सिलेंडरला, आता कुठल्या सिलेंडरला ही कनेक्टेड आहे त्या सिलेंडरला फ्युअल इंजेक्ट होण्यासाठी ही सिस्टम वर्क करायला पाहिजे. ही सिस्टम ज्या वेळेला वर्क होईल त्यावेळेला इथं प्रेशर डेव्हलप होईल आणि फ्युअल इंजेक्शन होईल. म्हणजे इथं ही मेकॅनिकल सिस्टम वर्क करते कशासाठी, त्या पर्टिक्युलर सिलेंडरला इंजेक्ट करण्यासाठी. ही मेकॅनिकल सिस्टम वर्क होते. कुठली मेकॅनिकल सिस्टम, इथे एक सिलेंडर आहे आणि इथे एक पिस्टन आहे. ही पिस्टन ज्या वेळेला मूव्ह होतो त्यावेळेला इथं प्रेशरायझेशन होतं आणि ही प्रेशरायझेशन झालेलं फ्युअल इकडे इंजेक्ट होते. म्हणजे या सिस्टम मध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर त्या पर्टिक्युलर सिलेंडरला प्रॉब्लेम, दुसऱ्या सिस्टमच्या सिलेंडरला दुसरे सिस्टम आहे, तिथं एक सिस्टम वापरले, तिथं कुठे जर प्रॉब्लेम असेल तर त्या सिलेंडरला प्रॉब्लेम. थर्ड सिलेंडरला एक वेगळी सिस्टम आहे, त्याच्यात कुठं तर प्रॉब्लेम असेल तर त्या सिलेंडरला प्रॉब्लेम. परंतु आता आपण काय केलंय, हे पंपची सिस्टमच काढून टाकली, पंपचे भानगडच काढून टाकली. आता आपण काय केलं, इथं काय केलं, एक हाय प्रेशर पंप एकच आहे आणि तो फ्युअल सप्लाय कोणाला कुठं देतोय, हेडरला देतोय. तर ही तुमची पंप आहे. या पंप काय केलं, ह्या हेडरला सप्लाय दिला, बरोबर. आता ह्या हेडर मध्ये नेहमी हाय प्रेशराइज फ्युअल, जेवढ्या प्रेशरनं आपलं इंजेक्शन करायचंय तेवढ्या प्रेशरनं फ्युअल नेहमी इथं इंजेक्ट असणार आहे. मग आपण काय केलं की तुमची हाय प्रेशर वॉल्व आहे, बरोबर. ही हाय प्रेशर पंप आहे, इथून फ्युअल दिलं, इथं फ्युअल आलं, आता अक्युमुलेट झालं. आपण त्याला हेडर किंवा अक्युमुलेटर किंवा कॉमन रेल असं नाव देतो. हे कॉमन रेल म्हणतात त्याला. आणि ही झालं, ही कुठे गेलं, ही वॉल्व आहे, स्प्रिंग लोडेड वॉल्व. हे वॉल्व मध्ये काय करणार आपण, फक्त ही सिस्टम वापरून, ही कॅम आणि फॉलोअर सिस्टम, जसं आपल्याला वॉल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम होती, कुठं एअर इनटेक सिस्टम किंवा एक्झॉस्ट सिस्टम ज्या पद्धतीने आपण वॉल ऑपरेट करतो तशाच प्रकारे हे वॉल इथं ऑपरेट करतो. ही वॉल ओपन झालं की इथला हाय प्रेशर सप्लाय इंजेक्शन झाला, ही वॉल बंद झालं की सप्लाय कट झाला, बरोबर. तर इथं प्रत्येक ह्याच्यासाठी एक सिलेंडर, पिस्टन, प्रेशरायझेशन असं प्रत्येक सिलेंडरसाठी सेपरेट होतच नाही. नावामध्येच कॉमन आहे, सगळी सिस्टम कॉमन आहे, एकच कॉमन सिस्टम वापरली. आणि आपण हाय प्रेशर म्हणजे थोडक्यात काय, समजा एका बिल्डिंग मध्ये 20 फ्लॅट आहेत
आणि 20 फ्लॅटला आपण 20 पंप लावले, तर प्रत्येक वेळाचा एका घराचा पंप बिघडला की त्यांच्या घराला प्रॉब्लेम. आता काय केलं आपण, एकच टाकी ठेवली, ओव्हरहेड टँक ठेवला. ज्या ज्या वेळेला जेवढं काय पाणी ह्यात असेल त्यावेळेला प्रत्येक घराला ते पाणी त्या त्या प्रेशरने मिळेल. करेक्ट. सिमिलर सिस्टम, एक अॅक्युम्युलेटर किंवा हेडर किंवा त्याला आपण कॉमन रेल असं म्हणतोय, आणि या कॉमन रेल मध्ये आपण कंटिन्युअसली सप्लाय एक हाय प्रेशर पंप देतोय. म्हणजे इथं नेहमी फ्युअल इज अवेलेबल विथ अ व्हेरी हाय प्रेशर ऑफ रिक्वायर्ड प्रेशर फॉर इंजेक्शन. जेवढं काय रिक्वायर्ड आहे प्रेशर तेवढा इथं बिल्डअप होतोय, आणि इथून सप्लाय म्हणजे ही कनेक्शन प्रत्येक सिलेंडरला दिलेलं आहे, कनेक्शन दिलेलं आहे. जसं ओव्हरहेड टँकचं कनेक्शन प्रत्येक घरात दिलेलं आहे, तशाच प्रकारे या हेडरचं कनेक्शन प्रत्येक सिलेंडरला दिलेलं आहे, इंजेक्टरला दिलेलं आहे. आता इंजेक्टर मध्ये काय आहे की वॉल्व्ह आहे, ही वॉल्व्ह ओपन झाला की इंजेक्शन, ही वॉल्व्ह बंद झाला की इंजेक्शन बंद झालं. म्हणजे आता तुम्हाला इंजेक्शन कंट्रोल करायला फार सोपं आहे. का? फक्त इंजेक्टर मधला वॉल्व किती ओपनिंग तुम्ही उचलणार आहे त्याच्यावरती क्वांटिटी ठरते, किती वेळ तुम्ही ती उचलून ठेवणार आहे त्याच्यावरती ती टायमिंग ठरते, बरोबर. आणि ती वॉल्व बंद केला की इंजेक्शन बंद झालं, ती उघडला की इंजेक्शन चालू झालं. म्हणजे हा वॉल्व ओपन केला की इंजेक्शन चालू, हा वॉल्व बंद केला की इंजेक्शन बंद. ही जेवढ्या वेळा तुम्ही उघडं ठेवाल तेवढ्या वेळा इंजेक्शन होणार. म्हणजे तुमचं टायमिंग मेंटेन झालं, क्वांटिटी मेंटेन झाली, आणि प्रेशर तर इथं इक्वल आहेच, बरोबर आहे. मागच्या सिस्टम मध्ये काय होतं, प्रत्येकाचा पंप वेगळा वेगळा असल्यामुळे प्रत्येक पंप वॉज डिसाइडिंग व्हॉट इज द प्रेशर ऑफ इंजेक्शन गोइंग टू हॅपन टू दॅट सिलेंडर. आता इथं तसं नाहीये, इथं एकच सिस्टम आहे, त्यामुळं इथं जी काय प्रेशर असेल ती प्रत्येक सिलेंडरला मिळेल. म्हणजे अनइक्वल सप्लायचा जो प्रॉब्लेम होता तो इथं राहणार नाहीये, कारण कॉमन रेल मधून सगळीकडे सप्लाय जातोय, कॉमन रेल मधून सप्लाय जातोय, कॉमन हेडर मधून सप्लाय जातोय, कॉमन अॅक्युम्युलेटर मधून सप्लाय जातोय. वेगळे नावं फक्त या सिस्टमला आहेत, अॅक्युम्युलेटर, हेडर. आणि ही काय असते, ही एक फक्त एक पाईप आहे, एक फक्त पाईप आहे. तर त्या पाईप मध्ये काय आलं, त्या पंपामधून फ्युएल आलं, आणि त्या पाईप मध्ये म्हणजे हेडर मध्ये फ्युएल इज ऑलवेज अवेलेबल विथ व्हेरी हाय प्रेशर, आणि दॅट इज कनेक्टेड टू एव्हरी सिलेंडर इंजेक्टर. आणि ह्या इंजेक्टर मध्ये काय आहे, वॉल्व आहे, ही वॉल्व ओपन झालं इंजेक्शन झालं, वॉल्व बंद झालं इंजेक्शन बंद झालं. दॅट इज इट. आपल्याला काय करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय, एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम वापरायची आहे कशासाठी, किंवा मेकॅनिकल सिस्टम वापरायचं आहे कशासाठी, ही वॉल्व आहे ती ओपन करण्यासाठी. ओके. सो जनरली ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ही इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट होती. मग ज्या वेळेला ही ऑपरेट झाली की इंजेक्शन चालू झालं, बरोबर. म्हणजे आजकालची जी काही इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टम आहे आणि मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टम आहे त्यातला हा मेन फरक आहे. If this valve is operated mechanically, it is a mechanical system. If this is operated by electronic means, then it becomes electronic injection system. आता ही जर हे सगळं आपण वापरतो कशासाठी, ह्याला ऑपरेट करण्यासाठी. तर हे सगळं काढून टाकून आपण इथे एक सॉलिनॉइड बसवलं. तुम्हाला माहिती आहे सॉलिनॉइड काय असतं, एक मॅग्नेटिक सिस्टम असते. ती सॉलिनॉइड मध्ये म्हणजे कसं असतं, एक प्लंजर असतो आणि त्याच्या भोवतणी एक मॅग्नेटिक सिस्टम. ज्या वेळेला ती मॅग्नेटिक सिस्टम ऍक्टिव्हेट होती त्यावेळेला ती प्लंजरला खेचलं की हे ऑपरेट झालं, म्हणजे हे ओपन झालं. हे जे मॅग्नेटिक सिस्टमचं मॅग्नेटिझम गेलं की तो येऊन त्या जागेवर असतो. म्हणजे ह्याला ऑपरेट करायला जर आपण सॉलिनॉइड प्रिन्सिपल वापरलं देन इट बिकम्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम. आणि त्याच्याऐवजी आपण असं पण वापरू शकतो, एक कॅम वापरलं, हा पुशरॉड वापरला, हे रॉकर मेकॅनिझम वापरले, आणि आपण ही वॉल ऑपरेट करतो. सो वी कॅन यूज अ मेकॅनिकल सिस्टम और वी कॅन यूज अ इलेक्ट्रॉनिक सिस्टम. सो दॅट वॉज बेसिकली. तर ही जी सिस्टम आहे ह्याला कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम असं म्हणतो, आणि जनरली ही इलेक्ट्रॉनिकली वापरतात, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिकली कसं ऑपरेट करतात, सो दिस बिकम्स अ सॉलिनॉइड सिस्टम. मग इथं काय आहे की इथं आपण एक मॅग्नेटिक कॉइल बसवतो, त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला की इथं तो काय होतंय, मॅग्नेटाइज होते. मॅग्नेटाइज झाले की हा त्याला अट्रॅक्ट करते की मग खेचलं की ओपन झालं. ह्याचे मॅग्नेटिझम गेलं की हा ह्याला सोडलं की तो जागेवरून बसतात, कारण इथे एक स्प्रिंग दिलेलं आहे, ते स्प्रिंग त्याला मागे ढकलते, बरोबर. तर अशा प्रकारे मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त इलेक्ट्रॉनिकली ते मॅग्नेटला मॅग्नेटिझम करायचं आहे आणि मॅग्नेटिझम काढून घ्यायचं.
सप्लाय दिले, मॅग्नेटाइज झालं, ओपन झालं. सप्लाय काढून घेतली, मॅग्नेटिझम गेलं, तो जागेवर जाऊन बसला. मग आपण आता कसं काय करणार, हे एवढी सगळी सिस्टम न वापरता फक्त काय करणार, फक्त एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम वापरणार, किंवा आपण त्याला जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम आपण इथं जी काही वापरू शकतो त्याला वेगळ्या वेगळ्या सिस्टम, शेवटी डिझाईन वाईज सिस्टम चेंज होतो. बरोबर आहे, परंतु प्रिन्सिपल सेम राहते. तर काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रॉनिकली या वॉलला किंवा या रॉडला आपल्याला लिफ्ट करायचं. ही लिफ्ट केलं, इंजेक्शन झालं. ही खाली येऊन बसलं की इकडून इंजेक्शन होणार आहे, थांबलं. दॅट इज इट. तर ह्याला कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन असं म्हणतो. कॉमन रेल कारण ह्याला कॉमन रेल वापरलं, आणि डायरेक्टली वी आर इंजेक्टिंग, देअरफॉर डायरेक्ट इंजेक्शन. तर याचं नाव काय आहे, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. आणि त्यातला हा वर्ड जो आहे, हा शब्द जो आहे, हा खूप परवलीचा आहे, जनरली वापरतो आजकाल, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम. तर ह्यात मध्ये फरक काय आहे, बेसिकली फरक काय, तसा बघायला गेला तर फरक काहीच नाहीये. बरोबर, फरक काहीच नाहीये, म्हणजे मामूली फरक आहे. फरक काय इथं, एक कॉमन रेल वापरलं. आतापर्यंत काय करत होतो, एक सेपरेट पंप वापरत होतो, आणि ती पंपामधून या इंजेक्टरला जात होतं आणि इंजेक्शन होत होतं. बरोबर, आता या इंजेक्टरला आपण काय केलं, या इंजेक्टरला किंवा वॉलला आपण म्हणतो याला, या इंजेक्टरला किंवा वॉलला काय केलं, तर आपण ह्याचं जे ऑपरेशन आहे, ही that is going to decide how much fuel is going to come. So कॉमन रेल मधून डायरेक्ट कनेक्शन दिलं, की ओपन झालं की इंजेक्शन झालं, की बंद झालं की इंजेक्शन बंद झालं. तरी सुद्धा सप्लाय इथपर्यंत कंटिन्युअस आहे. बरं का, सप्लाय इथपर्यंत कंटिन्युअस आहे, कायम आहे. फक्त हे ओपन केलं, इंजेक्ट झालं, खाली बसला, बंद झालं. असं प्रत्येक सिलेंडरला. म्हणजे आता तुमचं ऑपरेशन कुठं राहिलं, ही तर कंटिन्युअस ऑपरेट आहे. ही पंप इथं सप्लाय देतं, इथं प्रेशर आहे, इथलं फ्लुइड प्रेशर इथपर्यंत कंटिन्युअस येतं, ही कंटिन्युअस आहे. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, फक्त इथं काम करायचं. काय करायचं आहे, हे ओपन करायचं किंवा झाकायचं. ओपन केलं, इंजेक्शन झालं, बंद केलं, इंजेक्शन झालं. दॅट इज इट. किती वेळ आपण ओपन ठेवणार हे आपण डिसाईड करणार, कारण आपल्याला ही आता फ्रीडम आहे की आपण ही या सिलेंडरचं किती वेळ ओपन ठेवायचं. करेक्ट. प्रत्येक सिलेंडरकडे आपल्याकडे आता सेपरेट आहे सिस्टम, सॉलिनॉइड सिस्टम आहे. ही सॉलिनॉइड सिस्टम आपण याला किती वेळ ओपन ठेवायचं हे ठरवू शकतो. मग जास्त वेळ ओपन ठेवलं, जास्त फ्युएल आतमध्ये जाणार. कमी वेळ ओपन ठेवलं, कमी फ्युएल आतमध्ये जाणार. आणि आतमध्ये जास्त फ्युएल गेलं तर क्वालिटी ऑफ मिक्सचर रिच झाली, कमी फ्युएल आतमध्ये गेलं, क्वालिटी ऑफ मिक्सचर कमी झाली, म्हणजे लीन झालं. सो इट इज अ क्वालिटी गव्हर्न्ड इंजिन, क्वालिटी गव्हर्निंग. And how we are governing using this mechanism. So how we are injecting more fuel or less fuel. Air inside आतमध्ये असलेली एअर क्वांटिटी सेम राहिली, मग काय चेंज झालं, फक्त आतमध्ये टाकणारी फ्युएल. जास्त फ्युएल टाकली की मिक्सचर रिच झालं, म्हणजे वी आर एनरिचिंग द क्वालिटी. इफ यू इंजेक्ट लेस फ्युएल, द क्वालिटी गोज डाउन, that it becomes lean. So by changing the quality of the mixture, we are able to govern the engine, and therefore this is a quality governed engine. And quality governing is done in this particular manner. म्हणजे प्रत्येक डिझेल इंजिन मध्ये हेच आपण सिस्टम वापरतो. मग इथं आपण काय सिस्टम वापरली, ही काय पण असू शकते. मग ती इंडिव्हिज्युअल पंप असू शकते, युनिट इंजेक्टर असू शकतो, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन असू शकतो, काय पण असू शकतो. बरोबर. तर इथं प्रिन्सिपल आता सेम राहिली. मग नाव ह्या सिस्टम मध्ये, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम मध्ये काय केलं, एक कॉमन रेल वापरला, आणि कॉमन रेल मधून प्रत्येक सिलेंडरला आपण सप्लाय दिला. म्हणजे आता प्रत्येक इंजेक्टर पर्यंत हमेशा, नेहमी फ्युएल विथ हाय प्रेशर इज अवेलेबल ऑलवेज. या सिस्टम मध्ये, मागच्या सिस्टम मध्ये कसं होत होतं, प्रत्येक सिलेंडरला हा पंप वर्क झाला तरच इथं इंजेक्शन होणार. मग ही कधी वर्क होणार, ज्या वेळेला इथं ऑपरेट करायचं त्या वेळेला आपण ह्याला वर्क करणार. हा वर्क ज्या वेळेला होईल त्यावेळेला इथं याला इंजेक्शन होणार. हा वर्क ज्या वेळेला होईल त्यावेळेला इथं इंजेक्शन होणार. हा पंप ज्या वेळेला वर्क होईल त्यावेळेला इथं इंजेक्शन होणार. आता हे काय केलं, हे सगळं काढून आपण एकच पंप वापरला. इथं एकच पंप वापरला. सॉरी, हा आता आपण एकच पंप वापरला. आणि कॉमन रेल मध्ये नेहमी, म्हणजे ओव्हर टँक, घरातल्या ओव्हर टँक, बिल्डिंग वरच्या आपल्या टाकीमध्ये नेहमी पाणी ठेवलं.
बरोबर आहे. जोपर्यंत इथं पाणी आहे तोपर्यंत सगळ्या सिलेंडरला एकसारखं मिळत राहणार. ज्या क्षणाला इथलं पाणी संपेल त्या क्षणाला सगळीकडेच पाणी बंद होणार. म्हणजे असं नाही की या घराला वेगळा सप्लाय मिळाला, या घराला वेगळा सप्लाय मिळाला, असं होत नाही. कारण कॉमन सिस्टम आहे, कॉमन रेल सिस्टम. तर याला आपण कॉमन रेल असं नाव दिलं. आणि डायरेक्टली वी आर इंजेक्टिंग, म्हणजे इथं आपलं इंजेक्शन करण्यासाठी काही वापरलेलं नाही, डायरेक्टली सप्लाय इथंपर्यंत दिलेला आहे. फक्त ओपन केलं इंजेक्शन झालं, बंद केलं इंजेक्शन बंद झालं. सो दॅट इज द ब्युटी ऑफ common rail direct injection system. Okay, and that is why nowadays this particular system is getting much popular than all other systems. या सिस्टमची ऑपरेशनल ईज मुळे ही सिस्टमची पॉप्युलॅरिटी खूप खाली वाढते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही इलेक्ट्रॉनिक्स किंवा कंट्रोल जे आहे त्या थोडस प्रॉब्लेम आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स येते, इलेक्ट्रॉनिक्स आले की त्याला मेंटेनन्स प्रॉब्लेम येतो. मेंटेनन्स म्हणजे स्किल्ड ऑपरेटर लागतो त्याला मेंटेन करायला. काय प्रॉब्लेम असेल तर जनरली रेक्टिफाय इझिली होत नाहीये, म्हणून तरी सुद्धा रेजिस्टन्स आहे. परंतु अदरवाइज दिस इज द बेस्ट. सो नाउडेज ऑल द इंजिन मॅन्युफॅक्चरर्स, डिझेल इंजिन मॅन्युफॅक्चरर्स आर मुव्हिंग टुवर्ड्स CRDI. So they are not preferring nowadays to use either unit injector system. तर ही कॉमन रेल इंजेक्शन सिस्टम झाली. युनिट इंजेक्टर सिस्टम कशी होती की तुमची युनिट इंजेक्टर सिस्टम, हे युनिट इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम, किंवा हे तुमची युनिट इंजेक्टर सिस्टम. इथं सुद्धा काय आहे, इथं पंप आहे, इथं इंजेक्टर आहे. हे पंप डिसाइड करणार किती, ही पंप डिसाइड करणार याला किती मिळणार. बरोबर. तसं या केसमध्ये हा पंप डिसाइड करणार याला किती मिळणार, हा पंप डिसाइड करणार याला किती मिळणार. परंतु आपल्या कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम मध्ये तसं नाहीये. कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टम मध्ये इथं नेहमी फ्युएल अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येक इंजेक्टर पर्यंत नेहमी फ्युएल, ऑलवेज फ्युएल इज अवेलेबल विथ व्हेरी हाय प्रेशर. ओनली नीड इज टू ओपन द वॉल, इंजेक्शन विल हॅपन, क्लोज द वॉल, इंजेक्शन विल एंड. So that is why it is called as common rail direct injection system. And this system is simple and easy to maintain. Simple आहे ना, कारण फक्त आपल्याला ओव्हर टँक मधून म्हणजे वरच्या टाकीपासून फक्त कनेक्शन द्यायचं आहे आपल्या नळाला. आपण नळ ओपन केला, इंजेक्शन झालं, नळ बंद केला, पाणी यायचं बंद झालं. बरोबर का. सिमिलरली इंजेक्टरचा वॉल ओपन केला, इंजेक्शन झालं, इंजेक्शनचा वॉल बंद केला की इंजेक्शन हॅपनिंग stops. Simple, easy to maintenance. It can control fuel supply as per load and speed of engine. Load and speed of the engine. आता काय करायचंय, लोड अँड स्पीड चेंज केले की तिकडे काय करायला पाहिजे होतं, तर प्रत्येक पंपाला जाऊन सांगायचं आपल्याला, अरे बाबा आता तुझी सप्लाय चेंज कर, मग त्यासाठी वेगळी सिस्टम. बरोबर का. आता तसं नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्याला जी काय ओपनिंग करतोय त्या ओपनिंग वरती कंट्रोल करायचंय. ओपनिंग जास्त वेळ कंट्रोल केलं म्हणजे ओपनिंग करून ठेवलं, जास्त फ्युएल जाणार. ओपनिंग कमी वेळ केलं की कमी फ्युएल जाणार. व्हेरी इझी. ओके. इट कॅन कंट्रोल फ्युएल ऍज पर लोड अँड स्पीड ऑफ द इंजिन. म्हणजे जसं काही स्पीड आणि लोड चेंज होतोय तशा प्रकारे आपल्याला इझिली वी कॅन कंट्रोल द फ्युएल. इट हॅज ओनली वन पंप नीडेड फॉर अ मल्टी सिलेंडर इंजिन. एकच पंप वापरतोय आपण. त्याचं फंक्शन काय आहे, फक्त प्रेशर डेव्हलप करणं आणि कॉमन रेलला सप्लाय करणं. एकदा काय ते कॉमन रेल मधनं आलं की ती पुढे प्रत्येक सिलेंडरला इंजेक्टरला पोहोचते आणि इंजेक्टर मधून ते ज्या वेळेला इंजेक्टरचा वॉल ओपन होतोय त्यावेळेला इंजेक्शन होतंय आणि ज्या वेळेला ते बंद होतंय त्यावेळेला इंजेक्शन बंद होतंय. डिसएडव्हान्टेजेस, सिस्टम नीड्स ॲक्युरेट डिझाईन. जे सिस्टमचे डिझाईन आहे ती व्हेरी ॲक्युरेट लागते. सो ॲक्युरेसी बिकम्स हिअर व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज रिझन वाय इट हॅज अ बिग कॉस्ट and difficulty whatever is with this particular accuracy. There is a chance of developing leakage at the wall seat. कारण आपल्याला नेहमी हाय प्रेशर फ्युएल कुठपर्यंत अवेलेबल आहे, इंजेक्टर पर्यंत अवेलेबल आहे, वॉल पर्यंत अवेलेबल आहे. बरोबर आहे. ते वॉलच्या तिथं लिकेज होण्याचे चान्सेस आहेत, कारण ह्यूज प्रेशर असतं, प्रेशर खूप जास्त असतं आणि तेवढ्या प्रेशरनं कंटिन्युअस ती सिस्टम तेवढा प्रेशर सस्टेन करायला लागते. आपल्या नेहमीच्या सिस्टम मध्ये तसं नाहीये. ज्या वेळेला इंजेक्ट करायचं त्यावेळेलाच तेवढा प्रेशर येत आहे, इतर वेळी सिस्टम इज रिलीव्ह, नो प्रेशर. कारण तेवढा प्रेशर तिथं नाहीच आहे, फ्युएल नाहीच आहे. ज्या वेळेला इंजेक्ट करायचं त्यावेळेस फ्युएल येते. इथं तसं नाहीये. इथं नेहमी तेवढ्या प्रमाणात प्रेशराइज फ्युएल त्या सिस्टम मध्ये ऍक्ट होतोय आणि आपण काय करतोय, ज्यावेळेला इंजेक्ट करायचं त्यावेळेला फक्त ओपन करतोय, इंजेक्ट करायचं बंद करायचं असेल तर बंद करतोय. दॅट इज इट.
म्हणजे आपले चावी आहे घरातली, चावी ओपन केली पाणी आलं, चावी बंद केली पाणी संपलं. सिंपल सिस्टम. Similar system is used here. There is injection pressure is of the order of 200 to 300 bar. का लिकेज का होतंय इथं आन्सर येत आहे 200 to 300 बार प्रेशर. एवढं प्रेशर नेहमी त्या सिस्टम वरती ऍक्ट होतंय इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर इंजेक्शन इज हॅपनिंग ऑर नॉट. कारण एकदा का फ्युएल इंजेक्शन पंप चालू झाला की कॉमन रेंज मध्ये तेवढ्या प्रेशरनं फ्युएल डेव्हलप झालं आणि तेवढ्या प्रेशरचं फ्युएल नेहमी प्रत्येक इंजेक्टर पर्यंत अवेलेबल आहे, नेहमी अवेलेबल आहे. मग आपण त्या इंजेक्टरचा वॉल्व ओपन केलं, इंजेक्शन झालं, इंजेक्टरचं वॉल्व बंद केलं की इंजेक्शन संपलं. ओके, सो व्हेरी हाय प्रेशर नीडेड, खूप हाय प्रेशर लागते. बरोबर आहे. इथे एक लिकेज होते आणि ऍक्युरेट डिझाईन लागतं. हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस झाले. आणि ऍडव्हान्टेजेस काय? Very simple system, easy to maintenance. It can control the fuel as per very easily load and speed. It can use only, it need to use only one pump for many number of cylinders. I hope everybody understood what is common rail direct injection system. Anybody having any doubt in common rail direct injection system? Anybody having any doubt in common rail direct injection system? Anybody having any doubt? Can somebody tell me if you have any doubt? Nobody having doubt? सगळ्यांना सगळं समजलं? I hope. हा तुमचा इंजेक्शन पंप, फ्युएल इंजेक्शन पंप असा दिसतो. तर ह्या फ्युएल इंजेक्शन पंप वरती आय विल एक्सप्लेन व्हॉट ऑल थिंग्स आर देअर. हे फ्युएल फीड पंप आहे. ही दिसतंय ती हा फ्युएल फीड पंप आहे. ही फीड पंप, ह्याच्यामधून तुमचं सप्लाय ह्या फ्युएल इंजेक्शन पंपला होते. तर ही दिसतंय एवढा गट्टू, हे बारीक एवढा दिसतोय बघा. इथे एक इनलेट आहे, इथे एक एक्झिट आहे आणि इथे एक त्याला पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट सारखं अरेंजमेंट आहे आणि हे याच्यावरती कनेक्ट केलं. तर सो दिस इज व्हॉट यू कॉल एज अ फ्युएल फीड पंप. फ्युएल फीड पंप जे लो प्रेशर पंप आहे तो हा, आणि हाय प्रेशर पंप फ्युएल इंजेक्शन पंप आहे तो हा इनलाइन टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप आहे. इनलाइन टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप आहे हा दिसतोय. तर ह्याच्या आतमधलं जे कन्स्ट्रक्शन बघायचं असेल तर तुम्हाला इथं हे असं आहे. बरोबर, इथे एक फ्युएल फीड पंप आला आणि इथं आतमध्ये तुम्हाला दिसेल की इथं एक शाफ्ट आहे आणि इथं कॅमलोब्स आहेत. म्हणजे कॅमशाफ्ट सारखं अरेंजमेंट आहे. इथे कॅमशाफ्ट आहे, ही शाफ्ट आहे आणि इथं कॅमलोब आहे. हा कॅमलोब आहे. हा कॅमलोब ऑपरेट झाला की हा याला पुश करणार. हा पुश झाला की इथलं पिस्टन मूव्ह होणार. इथलं पिस्टन मूव्ह झालं की इथं प्रेशराइज होणार फ्युएल आणि इथून फ्युएल सप्लाय होणार आणि तो एका सिलेंडरला जाणार. इथून येणारी फ्युएल एका सिलेंडरला, इथून येणारी फ्युएल एका सिलेंडरला, इथून येणारी फ्युएल एका सिलेंडरला, इथून एका येणारी. अशा प्रकारे ही क्लस्टर ऑफ पंप्स आहे. इथे एक पंप आहे, ही एक पंप आहे, इथे एक पंपिंग एलिमेंट आहे, इथे एक पंपिंग एलिमेंट आहे, इथे एक पंपिंग, इथे एक पंपिंग एलिमेंट. 1 2 3 4 5 6. So this particular fuel injection pump is going to supply fuel to 6-cylinder engine. 6-cylinder engine, and it has 6 pumping elements. इथे एक पंपिंग एलिमेंट आहे, इथे एक पंपिंग एलिमेंट आहे. इथं बघा ओपनली क्लिअर दाखवलंय. इथं हा पिस्टन आहे. बरोबर, हा पिस्टन कशाने ऑपरेट होतोय? इथं ही खाली दिसतोय का? ही असं दिसतंय का? ही कॅमलोब आहे. ही कॅमलोब ज्या वेळेला वरती येईल त्यावेळेला हा याला पुश करेल. हा याला पुश केलं की हा वरती मूव्ह होणार. इथं जी गॅप आहे, या गॅप मध्ये जी फ्युएल येते ती प्रेशराइज होणार आणि प्रेशराइज फ्युएल इथे एक डिलिव्हरी वॉल आहे. त्या डिलिव्हरी वॉल मधून डिलिव्हर होणार. म्हणजे आणि हा कनेक्शन आपल्याला इंजेक्टरला दिलेला असतो त्यावेळेला इंजेक्शन होणार. बरोबर. सो दिस इज हाऊ फ्युएल इज गोइंग टू बी इंजेक्टेड इन फ्युएल इंजेक्शन पंप. ही झालं तुमचं कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ ए फ्युएल इंजेक्शन पंप. ओके, लेट मी चेक आउट. अजून त्यांनी काय दिलंय का पुढं? हे फ्युएल इंजेक्शन पंपचं सेटिंगचं अरेंजमेंट असतं ते असं असतं. ओके,
I hope everybody understood what is the fuel injection pump system, how it is working. Whenever we are going back to, so in the coming month, we are expected to come back in college, and we are going to go over there. At that time, I will show you all these things in the lab, in actual working condition. Okay. So presently, is there any doubt in whatever you have learned? हे झाला तुमचा डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ पंप. आता जो दाखवलेला तो इनलाइन टाइप ऑफ पंप होता, हा डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ पंप आहे. इथं काय असतं, आपण म्हणलो की एकच पंप वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला सप्लाय करा. इथं बघा ही जी आहे एक सिस्टम, ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, असे ही रोटर आहे, ही शाफ्ट आहे, रोटेटिंग शाफ्ट आहे. या रोटेटिंग शाफ्ट मधून फ्युएल येते, इथून फ्युएल येते. इथून फ्युएल आलं, ज्या वेळेला ह्या रोटरला एक होल असतो, ती ह्या होलशी मॅच झालं की फ्युएल इकडून आलं. ज्या वेळेला ती होल ह्याला मॅच होतं त्यावेळेला तो फ्युएल इथून येणार. म्हणजे इथं नंबर ऑफ होल्स असतात, इथं नंबर ऑफ होल्स असतात, आणि या रोटरचं होल ज्या होलला मॅच होईल त्या होल मधून फ्युएल सप्लाय. म्हणजे एक रोटर, त्या रोटरवरती एकच होल, आणि त्या होल मधून प्रेशराइज फ्युएल येते. आणि जी बाहेरचं जी एनवेलप आहे त्या एनवेलपला नंबर ऑफ होल्स, ते नंबर ऑफ होल्स किती असणार आहेत, नंबर ऑफ सिलेंडर्स. मग असं एक सर्कम्फरन्स मध्ये, एक सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये नंबर ऑफ होल्स आपण ड्रिल केलेले आहेत, आणि त्या प्रत्येक होलचं कनेक्शन एका सिलेंडरला दिलेलं आहे. समजा 6 सिलेंडर असतील तर 6 होल्स पडणार, आणि त्या प्रत्येक होलचं कनेक्शन एका सिलेंडरला दिलं. आणि आता हा रोटर जो आहे, हा रोटर तुमचा आतमध्ये फिरतोय, आणि त्याला एकच होल आहे, आणि त्याच्यामधून काय येते, प्रेशराइज फ्युएल येते. म्हणजे समजा ही होल, ह्या रोटरचं होल ह्याला जर ह्या एनवेलपच्या होलशी मॅच झालं की इथून सप्लाय येणार. समजा इकडचं दुसरं होल आहे, ह्याला मॅच झालं तर इकडून येणार. असं सर्कम्फरन्शियली जसं ती रोटेट होत जाईल तसं वेगळ्या वेगळ्या होलला मॅच होत जाईल, आणि वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला सप्लाय होत जाईल. अशी सिस्टम असते कशामध्ये, डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टम. आणि बाहेरून बघताना तुम्हाला डिस्ट्रीब्युटर पंप असा दिसतो, डिस्ट्रीब्युटर पंप दिसतो. आता इथं दिसतंय तुम्हाला 1 2 3, बरोबर. इकडे एक असणार 4, ही 4 सिलेंडर इंजिनसाठीचं सप्लाय. म्हणजे ज्या वेळेला आतला होल या होलशी मॅच होईल त्यावेळेला इथून फ्युएल येणार. ज्या वेळेला होल रोटेट होऊन याला मॅच करेल त्यावेळेला ह्यातून होणार. तसंच इकडच्या साईडचं मॅच झालं तर इकडचं येणार, इथून मॅच झालं तर यातून येणार. म्हणजे हा समजा आपल्याला समजा फायरिंग ऑर्डर आहे 1342. 1342 म्हणजे काय, 1 फर्स्ट सिलेंडर फायर, देन थर्ड सिलेंडर फायर, फोर्थ सिलेंडर फायर, आणि सेकंड सिलेंडर फायर. 1342 फायरिंग ऑर्डर. मग आपण काय करणार, ही समजा ही 1 धरलं तर 1, त्याच्यानंतर हा थर्डला देणार, कारण हे रोटर इथपर्यंत जाऊन होल ह्याच्याशी मॅच झालं की यातून फ्युएल येणार आहे. मग हा थर्ड सिलेंडरला देणार. देन 1342, मग ही काय करणार, परत ही फिरून इथपर्यंत आला की ह्याला मॅच होणार, त्यावेळेला दिस विल गो टू फोर्थ सिलेंडर, आणि इकडचा जो आहे तो सेकंडला. मग 1342 1342 1342, सो द फायरिंग विल गो ऑन. म्हणजे जी इंजेक्शन होणार आहे तो पहिल्यांदा इथं 1 ला होईल, त्याच्यानंतर थर्ड सिलेंडरला होईल, त्यानंतर फोर्थ सिलेंडरला होईल, त्यानंतर सेकंड सिलेंडरला होईल. सो द फायरिंग ऑर्डर विल बी 1342. अशा प्रकारे आपण जसं इथं आतमध्ये रोटर फिरेल आणि रोटरचं होल ह्याला मॅच झालं, यातून फ्युएल बाहेर येणार, याला मॅच झालं, यातून फ्युएल बाहेर येणार, याला फ्युएल मॅच झालं, यातून बाहेर येणार. म्हणजे ज्या ह्याला मॅच होतोय त्या होल मधून ती बाहेर येणार, बरोबर. म्हणजेच आपण मग आता काय करणार, ही फर्स्ट सिलेंडरला देणार, हा थर्ड सिलेंडरला देणार, हा फोर्थ सिलेंडरला देणार, आणि इकडचा आहे तो सेकंड सिलेंडरला देणार. मग काय होणार, पहिल्यांदा फ्युएल कुठे जाणार, 1 मध्ये, त्यानंतर थर्ड सिलेंडर मध्ये जाणार, त्यानंतर फोर्थ सिलेंडर मध्ये जाणार, आणि त्यानंतर सेकंड सिलेंडर मध्ये जाणार. मग तुमची फायरिंग ऑर्डर काय झाली, 1342 1342. ओके. हे असं ऑपरेशन कशाचं होतं, डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ पंप, डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ पंप. So I think to some extent you have understood what a fuel injection system is, what are the different types of fuel injection systems. So all these things I think everybody understood. What is air injection system, what is solid injection system, what is a mechanical injection system,
what is electronic injection system, what is common rail injection system, what is individual pump system, and what is a distributor system. I think all the points I had made clear. Now, anybody has any doubt in the content, whatever has been discussed today? Any content, any doubt? ज्याला कोणाला जे काही समजलं नाही ते विचारावं. ज्या कोणाला जे काही समजलं नाही ते त्यांनी विचारावं. Everybody understood everything? Everybody understood everything? Bapendra? Roll number 47. Bapendra? Yes, sir. हा, काय समजलं सगळं आज? Yes, sir. कुठला पॉइंट आहे जे समजला नाही असा? समजले सर. सगळं समजलं? येस सर. बर, ठीक आहे. मग तसं असेल तर इंडिव्हिज्युअल पंप सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटर सिस्टम मधला फरक काय सांगू शकाल? इंडिव्हिज्युअल पंप मध्ये सिलेंडरला पंप वेगवेगळे जोडलेले असतात आणि डिस्ट्रीब्युटर मध्ये त्याच्यात एकच हे असते, म्हणजे एकच होल असते, त्यातनं प्रत्येक ह्याला सिलेंडरला फ्युएल इंजेक्शन होते. बा, ठीक आहे. ओके, थँक्यू. So I think I have covered the common rail direct injection system with advantages, individual pump system with advantages and disadvantages. So this is a system, unit injector system I have covered, distributor system I have covered. Fuel injection pumps, there are generally two types of fuel injection pumps. The function of a fuel injection pump is to deliver accurately. तर आता आपण फक्त fuel injection pump बद्दल बोलतोय, बरोबर? आपण आता जे बघितलं त्याला fuel injection pump असं नाव आहे. दोन प्रकारचे पंप्स असतात फ्युएल इंजेक्शन सिस्टम मध्ये, एक फ्युएल फीड पंप आणि एक फ्युएल इंजेक्शन पंप. लो प्रेशर पंप असतो त्याला आपण फ्युएल फीड पंप म्हणतो. त्याचं फंक्शन काय असतं? फ्युएल साखरणं कुठून, टँक मधून, आणि सप्लाय देणं कुणाला? फ्युएल इंजेक्शन पंपला, बरोबर? तर आपण आता काय डिस्कस करतोय? फ्युएल इंजेक्शन पंप डिस्कस करतोय. तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? त्याचं फंक्शन काय आहे? टू डेलिव्हर ॲक्युरेटली मीटर क्वांटिटी ऑफ फ्युएल. मीटरिंग करायचं म्हणजे मापन करायचं, योग्य प्रमाणात फ्युएल डिलिव्हर करायचं. हाय प्रेशर, जेवढा पाहिजे तेवढा प्रेशर डेव्हलप करायचं, आणि फ्युएल मस्ट बी इंजेक्टेड ऍट करेक्ट टायमिंग, आणि करेक्ट टायमिंगला इंजेक्ट करायचं. हे कोणाचं काम आहे? फ्युएल इंजेक्शन पंपचं. फ्युएल इंजेक्शन पंप ज्याला आपण FI पंप म्हणतो. आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की आपण ह्याला बॉश पंप असं म्हणतो मार्केटमध्ये. का? कारण सगळ्यात अग्रगण्य कंपनी पंप बनवणारी कुठली आहे? बॉश कंपनी आहे, फ्युएल इंजेक्शन पंप बनवणारी. म्हणून आपण मार्केटमध्ये फ्युएल इंजेक्शन पंप न म्हणता बॉश पंप असं नाव पडलंय, बरोबर? तर बॉश इंजेक्शन पंप, बॉश पंप मध्ये ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला वी मीन टू से इट इज अ फ्युएल इंजेक्शन पंप. तर त्याचं फंक्शन काय? टू डिलिव्हर रिक्वायर्ड क्वांटिटी at required pressure at required timing. Quantity, pressure and timing, it has to be as per requirement. And हे कोण बघतं? फ्युएल इंजेक्शन पंप बघतं. टाइप्स ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप: jerk type injection pump. It is generally the most important manufacturer is Bosch, so Bosch fuel pump it is also called as. And distributor type fuel injection pump. Okay, so these are the two types. He jerk type fuel injection pump. Jerk type fuel injection pump. ह्याला inline type fuel injection pump पण असं म्हणतात. इथं jerk type किंवा inline type आणि ही distributor type. दोन प्रकार आहेत. Okay, so fuel injection pumps are of two types. One is jerk type or inline type, and second one is a distributor type. So this is a inline type. Inline type मध्ये काय आहे? इथं हा फॉलोवर आहे, याच्या खाली येते कॅम असणार, इथं कॅम आणि फॉलोवर. ह्या फॉलोवरचं मोशन याला दिलं, ही याच्या पिस्टनला दिलं, या पिस्टन मूव्ह होतोय, इथं फ्युएल
प्रेशराईज होते आणि प्रेशराईज झालेलं फ्युएल इथं या डिलिव्हरी वॉल्व मधून डिलिव्हर होते. तर हा फ्युएल पंप झाला. तर ही जो फ्युएल पंप आहे तो इथं तुम्हाला दिसेल. हा जो पंप आहे तो आपण इथं डिस्कस केला इथं. सो दिस इज इट. हा कॅमलोब आहे, हा फॉलोवर आहे, ही फॉलोवर दिसते, ही 1 2 3 4 ही फॉलोवर दिसते. प्रत्येक ही पंपिंग एलिमेंट, ही पहिल्या सिलेंडरचं पंपिंग एलिमेंट, ही सेकंड सिलेंडरचं पंपिंग एलिमेंट, ही थर्ड सिलेंडरचं पंपिंग एलिमेंट, आणि ही सगळे इन लाईन अरेंज केलेले असतात, एका लाईन मध्ये अरेंज केलेले असतात. म्हणून याला इन लाईन फ्युएल इंजेक्शन पंप असं म्हणतो. म्हणजे जर्क टाईप फ्युएल इंजेक्शन पंप मधलं दुसरं नाव आपण काय म्हटलं, इन लाईन टाईप. इन लाईन का म्हणायचे, एका लाईन मध्ये पंपिंग एलिमेंट अरेंज केलेले. पहिल्या पंपिंग एलिमेंट, सेकंड पंपिंग एलिमेंट, थर्ड पंपिंग एलिमेंट, फोर्थ पंपिंग एलिमेंट, फिफ्थ आणि सिक्स्थ पंपिंग एलिमेंट. आणि पंपिंग एलिमेंट कसं असणार आहे, ह्याच्या आतमध्ये असं काय, ही फॉलोवर याला कनेक्ट केलाय. हे पिस्टन आहे, हे दिसतंय, हे सिलेंडर आहे. या सिलेंडर मध्ये इथं फ्युएल, हा पिस्टन याला प्रेशराईज करतो. बरोबर. तर हा पिस्टन याला प्रेशराईज करतोय, हा पिस्टन याला प्रेशराईज करतोय. बरोबर. तर हे तुमचा कॅम, हा फॉलोवर वरती पुश झाला की या पिस्टनला ही वरती पुश करणार. पुश केलं की इथलं जी फ्युएल आहे ती काय होणार, प्रेशराईज होणार. इथं प्रेशराईज फ्युएल झालं की ही डिलिव्हरी वॉल आहे, त्या डिलिव्हरी वॉलला ओपन करून प्रेशराईज हाय प्रेशर फ्युएल विल कम आउट. तसंच इथं होणार. मग इथं काय दाखवलंय, ही कट करून दाखवलंय आणि ही बाहेरच्या बाजूनं, म्हणजे हे ज्या वेळेला ही कॅमलोब इकडे जाईल, आता दिसतंय कॅमलोब खाली गेला दिसतोय, ही कॅमलोब वरती दिसतोय तुम्हाला. तर ही कॅमलोब खाली गेला की काय झालं, ही खाली जाईल. कशामुळे खाली जाईल, इथं प्रत्येकाला एक स्प्रिंग बसवली, स्प्रिंग त्याला खाली ढकलते. मग ज्या वेळेला कॅमलोब वरती येईल त्यावेळेला अगेन्स्ट स्प्रिंग फोर्स तो त्याला वरती ढकलतो पिस्टनला. आणि पिस्टन वरती आलं की फ्युएल आहे, जी इथं काय अडकलेलं फ्युएल आहे ते प्रेशराईज होते. आणि मग इथं फ्युएल कुठून येणार, इथे एक आपण त्याला हेडर म्हणतो, त्या हेडर मधून फ्युएल इथे येणार. मग इथं जी काय ट्रॅप झालेलं फ्युएल आहे तेवढं प्रेशराईज होणार आणि इंजेक्ट होणार. असं याला इन लाईन पंपिंग एलिमेंट अरेंज केले, त्यामुळे आपण त्याला इन लाईन पंप्स असं म्हणतो. तर आपण आता काय इथं बघितलं, देर आर 2 टाइप्स ऑफ पंप्स, इन लाईन पंप और जर्क पंप अँड डिस्ट्रीब्युटर पंप और डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप. डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप आता आपण बघितले. कुठले डिस्ट्रीब्युटर पंप, हे डिस्ट्रीब्युटर पंप आता आपण जे डिस्कस केलं ते डिस्ट्रीब्युटर पंप. हे डिस्ट्रीब्युटर पंप, ह्याच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन कसं असतं, कन्स्ट्रक्शन आता आपण बघितलं. एक मिनिट, लेट मी चेक, यात आहे का, नाही यात नाही. हा डिस्ट्रीब्युटर तुमचा पंप की असा आहे. काय झालं, इथं रोटर फिरतोय, हा रोटर आहे, हा रोटर फिरतोय, हा रोटर असा फिरत असते आणि त्या रोटरला एक होल असतं, त्याच्यामधून फ्युएल येत असतं आणि ती होल ज्या होलला मॅच होईल त्यात एन्क्लोजिंगला, ह्या एन्क्लोजरला नंबर ऑफ होल्स असतात आणि प्रत्येक होलला एक आउटपुट दिलेलं असतं. मग इथे एक आउटपुट दिसतंय तुम्हाला, इथे एक आउटपुट दिसतंय, जसं तिसरा आउटपुट आणि इथला आउटपुट कट झालेला आहे. बरोबर. तर ही ज्या वेळेला ह्या होलला मॅच होईल त्या वेळेला इथून येणार, इकडच्या होलला मॅच झाले की इथून येणार, इकडच्या होलला मॅच झाले की इथून, आणि इकडच्या होलला मॅच झाले की इथून. म्हणजे 4 सिलेंडर आउटपुट. मग किती, 8 सिलेंडर असेल तर 8 आउटपुट, 6 सिलेंडर असेल तर 6 आउटपुट. तर ह्याला काय म्हणायचं, डिस्ट्रीब्युटर टाइप पंप. तर पंप 2 प्रकारचे, एक डिस्ट्रीब्युटर टाइप ऑफ पंप किंवा इंजेक्टर टाइप ऑफ पंप. इंजेक्टर टाइप ऑफ पंप आपण आता बघितलं. कुठलं इंजेक्टर टाइप ऑफ पंप, इंजेक्शन टाइप ऑफ पंप. तर ही जी आहे ते तुमचं इंजेक्शन टाइप ऑफ पंप. इनलाइन टाइप ऑफ पंप, इनलाइन टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन पंप.
ज्याला आपण जनरली वॉश पंप असं नाव म्हणतो, ते हा पंप आहे. तो बाहेरून दिसताना तुम्हाला असं दिसतो, बाहेरून दिसताना तुम्हाला हे असं दिसतं. इथून काय आहे, इथून फ्युअल सप्लाय कुठं होतं, एका सिलेंडरला, ही सेकंड सिलेंडरला, थर्ड सिलेंडरला, फोर्थ सिलेंडरला, फिफ्थ सिलेंडरला, सिक्स सिलेंडर. बरोबर. ही ऑर्डर कशी असू शकते, फक्त हे वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला दिलेलं आहे. बरोबर. आणि हा तुमचा आहे तो दिसतोय तो फ्युअल फीड पंप आहे. तर इथं टाकीमधून फ्युअल इथे येणार, हा पंप इथं सप्लाय देणार, ह्याला सप्लाय देणार. मी तर गॅलरी म्हणलो किंवा हेडर म्हणालो, त्या हेडर मध्ये येणार. त्या हेडर मधून ही प्रत्येक पंपिंग एलिमेंट आहे, ही पंपिंग एलिमेंट, इथे एक पंपिंग एलिमेंट, इथे एक पंपिंग एलिमेंट, आणि ते आतमधलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसताना ती ओपन केलं की तुम्हाला हे असं दिसतं, हा पंपिंग एलिमेंट. तर हा पंपिंग एलिमेंट वर्क झाला की त्या पर्टिक्युलर सिलेंडरला सप्लाय मिळणार. हा पंपिंग एलिमेंट वर्क झाला की त्या पर्टिक्युलर सिलेंडरला, हा पंपिंग एलिमेंट वर्क झाला की त्या पर्टिक्युलर. सो विच एव्हर इट इज कनेक्टेड टू दॅट पंपिंग एलिमेंट will supply fuel to that particular cylinder. I hope the injection system classification has been clear. Any doubt in this? Any doubt? Anybody having any doubt? If a doubt is cleared, you can mark your attendance and you may leave. If you have doubts, please stay on and ask the doubts. Anybody having doubts? Please ask. I am waiting for your questions. If you have cleared everything, you can mark your attendance and leave. Please mark your attendance in the chat box before leaving. Shaneshwar, any doubt? Rishikesh, any doubt? Gaurav? हा बोला अविनाश बोला. सर ते डिस्ट्रीब्युटर पंप मध्ये गिअर कशासाठी असतो? गिअर आपल्याला शाफ्ट कडून म्हणजे क्रँक शाफ्ट मधून आपल्याला त्या डिस्ट्रीब्युटर पंपला ऑपरेट करण्यासाठी ड्राईव्ह द्यावा लागतो. सर ते फ्युल लिकेज होत नाही डिस्ट्रीब्युटर पंप मध्ये? नाही कसं आहे की ती त्या शाफ्टला, त्या पंपाच्या शाफ्टला फिरवायचं असेल तर त्याला मोशन तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग ती आपण गिअर न वापरून बाहेरनं मी ती ड्राईव्ह देणार. मग ती आतमध्ये फिरलं की आतमध्ये ती अगदी सील असतं, व्यवस्थित असतं. जिथं फ्युएल ही होते तिथं ती सील असतं. आपल्याला तिथं सील वापरले असतात, त्यामुळे तिथं लिकेज व्हायचं नाही. आणि आपण गिअर कुठं केलाय, गिअर आपण त्याला बाहेर दिलाय. ती कशासाठी, तो शाफ्ट फिरवण्यासाठी. तर तिथं आपण त्याला लिक्विड सील्स वापरतो. ती सील्स वापरल्यामुळे त्याचं लिकेज आपण थांबू शकतो. परंतु ती वोन आउट झाले की तिथून लिकेज होऊ शकते, ऑब्विसली होऊ शकते. तुमचा डाऊट एकदम योग्य आहे. चालतंय.